आम्ही कोण आहोत? आम्ही महाराजांचा पोवाडा म्हणणारी लोक आहोत. बरोबर. आम्ही शूर मर्दांचा पोवाडा म्हणणारी लोक आहोत. आम्ही महाराष्ट्रात धर्म जगणारी लोक आहोत. की म्हणे महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला तेव्हा काकाभट्टांनी स्वतःच्या पायाच्या बोटांनी त्यांचा राज्याभिषेक केला. मराठे का पाहत बसले होते का तिथे? ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये महाराजांचं चरित्र आणि ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये महाराजांचा संपूर्ण इतिहास डोक्यात आहे ना, तुम्ही त्याला हरवू शकत नाही. समाज ज्या हिशोबाने जातोय की बाबा आंबेडकर इथे बरोबर होते किंवा सावरकर तिथे बरोबर होते, तुम्ही कधीतरी त्या माणसांच्या बुटामध्ये पाय ठेवून बघितलं का? तुमच्यावर जर ते वेळ प्रसंग ओढावले असं तुम्ही काय केलं असतं? मी म्हणतो महाराजांना नसायला पाहिजे आज, हे माझं मत आहे. त्यांचं काम त्यांनी केलं ना. अनंतामध्ये कुठेतरी विलीन झालेल्या ब्रह्मामध्ये गेलेल्या त्या माणसांनी प्रेरणाच द्यावी आम्हाला तिथनं. तर आशिष, तुझं श्रीमंत व्हा या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुम्ही बोलवलं त्याच्यासाठी धन्यवाद. येस, आणि तुझं पण धन्यवाद, कारण मला असं वाटतं की हा तुझा पहिलाच मराठी पॉडकास्ट आहे. हो हो हो, अगदी अगदी. येस, मराठीच नाही म्हणजे पूर्णतःच माझा पहिला पॉडकास्ट आहे. याच्या आधी जो झाला होता तो फ्रेंडली पॉडकास्ट होता, म्हणजे त्यासाठी आम्ही तो दादाच होता, अमित सर म्हणून ते दादा सर आहेत माझ्या, जे माझ्या कंपनी धुरीनामध्ये जे आहेत, तो तसाच तो झालेला होता. ओके, म्हणजे खरा पहिला पॉडकास्ट. ओके, तर पहिला पॉडकास्ट आहे. मी तर सगळ्यात जास्त इंटरेस्टेड आहे, पण तू जी ऑडियन्स आहे की ज्यांनी फर्स्ट टाइम तुला पाहिलंय, तर त्यांना तुझी स्टोरी काय सांगशील की तू काय करतोस नेमकं? मी UPSC एज्युकेटर नाही, मी मेंटॉर आहे. असं तुम्ही समजा किंवा मला काही कारणामुळे ते UPSCचे क्लासेस घेणं सुरू करावं लागलं. ओके, फॉर सम पर्सनल रिझन्स किंवा काही पैशाची गरज म्हणा, त्या कारणामुळे. आणि त्याच्यामध्ये ते क्लासेस सुरू होऊन गेला. अलॉंग विथ दॅट मी मागच्या 7-8 वर्षापासून स्टोरी टेलिंग करतो, व्याख्यान देतो. त्याच्यामुळे त्याचा ॲडव्हान्टेज मला पडला. आणि माझी ओळख अशी द्यायची तर तुम्ही एक लक्षात घ्या, मी साधारणतः कथावाचक असं तुम्ही समजा. मी कथावाचक, स्टोरी टेलर आहे. मी स्टोरीज सांगतो फक्त, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे तो ॲडव्हान्टेज पडला की मी शिकवही चांगला शकतो. कारण एखादा विषय ग्रास्प केल्यावर 10 लोकांमध्ये तो विषय पोहोचवणं, तोच UPSC आहे. कारण एखादी स्टोरी झाली आहे, म्हणजे एखादा शहाबानूचा केस झाला आहे किंवा एखाद्या UCC वरती तुम्हाला आहे, स्टोरीज आहे ती, बरोबर, ती फक्त आम्ही पोहोचवतो. एज्युकेटर ॲज इन मला समजू नका, मेंटर किंवा शिकला तेवढं काम आहे माझं. मी फक्त युट्यूबवर ते करतो बस. आणि तू तुझ्या नावाच्या पुढे भारतवंशी लावलंय. बरं, आशिष भारतवंशी. ऐकायला पण खूप छान वाटतं. यामागची काय स्टोरी आहे? आशिष भारतवंशी, मी जर तुम्हाला माझं खरं आडनाव सांगेल आता, जे माझे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर मला एक सवय, मी खूपच फ्रँकली बोलतो. मला काय असं लपवाय बिपवायची गरजही पडत नाही कधी. जे असतं ते आय एम एक्स्ट्रीमली रूड समटाईम. आणि मला असं वाटतं किंवा मला ते राहायलाही पाहिजे. म्हणजे ते म्हणतात किंवा विद्या विनयनं शोभते, ठीक आहे, जे बरोबर आहे. पण मी भारतवंशी का लावतो? मी जर माझं खरं आडनाव लावलं, आपल्याकडे एक वाईट सवय आहे, ठीक आहे, तुम्ही माझी जात पकडा. ते आताही होतं, ठीक आहे. लोकांना असं वाटतं माझी शिखा आहे किंवा माझ्या गळ्यात जनेऊ आहे, मी दाखवून देतो का जनेऊ एकदा याच्यामध्ये. लोकांना असं वाटतं की हा ब्राह्मणच आहे का बा. नॉर्थमध्ये असा परसेप्शन आहे की हा शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असतो, तर शिवरायांचा इतिहास सांगत असल्यामुळे बाबा हा मराठा आहे का. आणि मग तर ते 3-4 पर्स्पेक्टिव्ह तसे त्या लोकांचे झालेले आहे. मी काय म्हणतो, मी भारतवंशी आहे, मी ब्राह्मणी आहे, मी क्षत्रिय आहे, मीच शूद्र आहे, मीच दलित आहे, मीच वैश्य आहे. भारतामध्ये झालेले प्रत्येक वंश माझे वंश आहे, प्रत्येक महापुरुष माझा महापुरुष आहे. त्यामुळे मी भारतवंशी आहे. असा एक जातीचा भाई मैं सब हूं, मी सगळ्यातला आहे. आणि गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला श्रीकृष्णाने भारतवंशी म्हणून संबोधलेलं आहे. अरे वा, की तू कोणत्या वंशातला आहेस, तू कुरुवंशातला असला तरी तुझ्यावरती दायित्व हे भारताचं आहे. आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र नंतर म्हणतो, म्हणजे माझ्या महाराष्ट्र धर्म आधी माझा जय हिंदवाला तो धर्म आहे, बरोबर. आणि हिंद म्हणजे काय, म्हणजे मी भारत, माझी ती कल्चर आहे. आणि मी कशाला एका वंशाचा होऊन राहू किंवा एका असा एरियाचा स्पेसिफिक होऊन राहू, बरोबर.
त्याच्यामुळे महाराष्ट्र धर्म आधी माझा एक भारत धर्म आहे आणि त्या भारत धर्मासाठी, त्या भारताच्या वंशासाठी मी काम करून राहिलेलो आहे, म्हणून मी भारतवंशी आहे. म्हणून तो नाव तसं मी अडॉप्ट केलेलं आहे. कागदपत्री जरी नसलं तरी मी आता करून घेईल ते कधीतरी जर जमलं मला तर. येस, आता आपण थोडेसे छत्रपती शिवाजी महाराजांवरती येऊयात, कारण तू त्यांच्यावरती खूप चांगले चांगले व्हिडिओज बनवत होते आणि मला असं वाटतं की तू पहिला असा मराठी व्यक्ती आहे की जो छत्रपती शिवरायांचा इतिहास संपूर्ण भारतभर पसरवतोय, म्हणजे हिंदीच्या माध्यमातून. कारण असं कोणी टीचर मला तरी अजून आढळला नाही, तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर तुझं अभिनंदन. खूप 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 धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तो राजांचाच आशीर्वाद आहे किंवा ते तसं सांगड नशिबाचं असं पडत गेलं की जेव्हा जेव्हा मी समोर गेलो तेव्हा तेव्हा राजे आले, तसं म्हणू शकतो आपण. तर ही सुरुवात कशी झाली नेमकी? काय झालं होतं ना, म्हणजे मी आता मी ज्या चौकात राहतो, तर घरचा ॲड्रेस रिव्हील माझ्या, पण मी ज्या चौकात राहतो तिथं महाराजांचा पुतळा आहे. ओके. आणि आमच्याकडे खूप सुंदर शिवराज्याभिषेक सोहळा, प्रचंड सुंदर शिवजयंती साजरी केली जाते, प्रचंड सुंदर. माझ्या त्या चौकामध्ये महाराजांचा क्रेज हा लहानपणापासून मला दिसलाय. तरी सुद्धा आपल्याला एक 4th-3री पर्यंत नाही माहीत राहत की आपण काय आहे, महाराज काय आहे. ठीक आहे. आणि मला असं वाटतं ना, 5वी-6वी पर्यंत मुलाला ते माहिती नसावं. हे माझं मत आहे, माझं मत आहे, मी सांगतो. मुलाला फक्त नैतिकता माहिती पाहिजे, चूक काय बरोबर काय. 6वी-7वी मध्ये हिस्टॉरिकल कॅरेक्टर जेव्हा त्याच्यासमोर ठेवले जाईल, एक 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 त्याला ते स्वतः निवडता आले पाहिजे. तुम्ही लहानपणापासून जर का त्याच्यावरती त्या गोष्टी बिंबवल्या की नाही हेच बरोबर आहे, हाच कॅरेक्टर, हेच कॅरेक्टर, हेच कॅरेक्टर, किंवा महाराज 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 किंवा हे ठीक आहे, तुम्ही गोष्टी म्हणून सांगा, पण निर्णय त्याला घेऊ द्या. नाही तर मग अंधभक्त सारखे ते तुम्ही लहानपणापासून की बाबा सळसळचे रक्त आणि शिवबाचे भक्तवाली ती टोळी एक तयार होऊन जाते, किंवा बिलकुल तुम्ही मग व्हिडिओ वगैरे बनवता अशा ढगामध्ये महाराज येऊन राहिलेले, असं ट्रेंड येऊन राहिला की ए आमचा औरंग्या, ए अफजल खान, काही अर्थच नाही त्याला, तुम्ही फक्त तेवढंच करता. काळांतराने 6वी-7वी मध्ये महाराज माहिती पडले ना हळूहळू, तेव्हा थोडीशी अक्कल आलेली असते, मग महाराज डीप अजून समजायला लागतात. माझा पहिला प्रसंग जो महाराजांसोबत आला तो 7वीत आला. ओके. आता खूप लोकांना असं वाटतं मी फक्त कथावाचक आहे. कथावाचकाच्या आधी मी पोवाडाकार होतो. म्हणजे शाळेमध्ये 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी पोवाडे खूप म्हणायचो. म्हणजे ते महाराजांची कीर्ती बेभान, भल्या भल्याला फुटला घाम, म्हणजे हा पोवाडा मी शाळेमध्ये तेव्हा तसा म्हटलेला होता. तर आणि तो एकदम हिट झाला यार. लोकांना असं वाटतं की मी गाणं म्हणू शकत नाही. माझ्या आईला वाटतं मी गाणं म्हणू शकतो. ठीक आहे. आणि आई कधी चुकीची नसते. बरोबर. तर मला गाणं म्हणायचं नव्हतं, पण माझ्या घराच्या चौकामध्ये महाराजांचा पुतळा, मग तिकडे गाणे लागायचे आमच्याकडे. दर रविवारी महाराजांची तिकडे आम्ही त्या शिवतीर्थाला येऊन, म्हणजे ते महाराजांचा ते पुतळा आहे तिथं पूजा वगैरे होत असते, तिथं गाणे लागायचे महाराजांची सगळे असे. दर रविवारी सकाळी 6 ते 8च्या मधात मला प्रत्येक गाणं पाठवतं, प्रत्येक गाणं. मी सिक्वेन्समध्ये सांगायचो गाणं संपलं कुठलं गाणं लागलं. तर माझ्या आईला असं वाटायचं की मी खूप छान गातो. आता मला असं वाटतं की मी गाऊ शकतो. ठीक आहे. मला आई बोलली की बा तू एक काम कर, तू पोवाडा शाळेत जा, माझी इच्छा आहे, माझ्यासाठी जा, तू पोवाडा म्हण. आणि बिलकुल मला आहे ना ती ॲक्टिंग वगैरेची सवय ती लहानपणापासूनच होती. म्हणजे मला एखादी गोष्ट जर सांगायची असेल तर आता तुम्ही बसल्या तुम्ही बघा माझ्या हातवारी किती होऊन राहिलेले, मला ती नॅचरली सवय. ठीक आहे. तर आई म्हणाली की तू एकदा जा पोवाडा म्हण. मी गेलो भाई फुल, म्हणजे माझी इच्छा तर नव्हतीच, पण म्हणलं ठीक आहे, तू म्हणताय ना, भाईने बोला करणे का मतलब करणे का, आई क्या आगे कोई बोल सकता है क्या हे. मी म्हटलं आईनी म्हटलं तर करायचं. मी गेलो पोवाडा वगैरे म्हटलं, भाई तो पोवाडा एकदम हिट. क्या बोलल्या बहिणीचा, म्हटलं काय बोललो भाई मी असं एकदम. तर ऍक्च्युली 6वी 5वी 6वीच्या मुलांना 7वीच्या मुलांना सुद्धा महाराजांचा इतिहास जर माहिती नसला तरी त्या महाराजांच्या त्या एका अफजल खानाच्या इन्सिडेंटमध्ये इतका मॅजिक होता. त्या फक्त 6-7 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये की पूर्ण शाळा हालून गेली. फक्त पोवाडा म्हटला होता. मग आता तो पोवाडा इतका हिट झाला,
माझी मॅडम माझ्याकडे आली, म्हणे आपण हा गॅदरिंगमध्ये परफॉर्म करू. गॅदरिंगच सुरू होतं तेव्हा सिंगिंगचं. म्हणे आपण 6 दिवसावर गॅदरिंग, म्हणे आपण परफॉर्म करू. असं का करू करू. आणि मला असं वाटतं की थोडंसं ना ते काही गोष्टी नॅचरली मला गिफ्ट आहे काय मला माहिती नाही बाबा, थोडंसं आलेलं आहे. बरं, त्याच्यामागे असंही असू शकतं, एक तर मी माझ्या घरी एकही मुलगा नाही आहे. बरोबर, ठीक आहे. म्हणजे माझ्या जनरेशन म्हणजे सगळ्या बहिणीच बहिणी आहे. तर ना थोडंसं निवड करायची जी कला असते ना मुलींमध्ये जास्त असते, की हे नाही तू हे घाल, बरोबर, किंवा तो जास्त चांगला दिसून राहिला. तर तोच आर्ट मला कास्टिंग करतानाही आलाय. तर पोवाडा जेव्हा होता मी बरोबर कशी प्रॉपर कास्टिंग बिस्टिंग केली. कधी फोटो टाकले मी इंस्टाग्रामवर टाकीन की बाबा त्याच्यातलं तुम्ही अफजल खानी बघा, तुम्हाला वाटत भाई अफजल खानाचे आहेच तो बिलकुल. शिवाजी म्हणजे त्या काळातले शिवाजीराजे तुम्ही जेव्हा घेतले ते एकदम बिलकुल तसे प्रॉपर कास्टिंग वास्टिंग केली आम्ही. आणि भारी बिलकुल तो ग्लव्सला लसूण बिसून लावून बिलकुल ते वाघनख वगैरे बनवले आणि तो पूर्ण गॅदरिंग मध्ये ते झालं. तो अजून हिट झाला यार पोवाडा. आणि कसं असतं, तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये चांगलं प्रोत्साहन मिळालं की मग तुम्ही शिकत जाता. मग एक तर तो मी शिवाजीराजे भोसले बोलतोय त्याच्यातला तो पोवाडा होता. मग मी तानाजींचा पोवाडा शिकलो की तानाजी उदयभान राक्षस भला चिरून फाडे लोकांना, असं म्हणजे ते पूर्ण तानाजींचा पोवाडा शिकलो मी. मग त्याच्यानंतर संभाजीराजेंचा पोवाडा मी आणि पोवाडे म्हणजे अशी नाही की 5-5-6 मिनिटाचे, 20-20 मिनिटाचे पोवाडे, 20-20 मिनिटाचे पोवाडे मी परफॉर्म करायचो. त्याच्यामध्ये मग तो एक संभाजीराजांचा पोवाडा होता, शंभूराजे कसे म्हणाल उभ्या छातीचा गडी मारतो उडी सिंहाचा जबडा धरून फाडी. तो असं पूर्ण ते पोवाडा आम्ही हे केलं. तर मला ना एक कळायला लागलं यार, या गोष्टींमध्ये या इतिहासामध्ये मॅजिक आहे. तुम्ही जग जिंकू शकता ह्याच्यावरती. माझी फर्स्ट इन्स्पिरेशन जर ही असली, फ्रँकलीच सांगतोय, 6वी-7वीच्या मुलाला नाही कळत तेवढं, म्हणजे 5वी-6वीच्या माझी फर्स्ट इन्स्पिरेशन जरी असली की मला टाळ्या भेटत आहे त्या गोष्टींमुळे, पण मी पोवाडाच्या माध्यमातून त्या स्टोरी ऐकत गेलो, न कळत ते संस्कार माझ्यावर होत गेले. म्हणजे मी जेव्हा त्या संभाजी महाराजांचा पोवाडा सांगत होतो, त्या संभाजी महाराजांचा तो पोवाडा सांगत असताना तिथं जेव्हा औरंगजेब जे हाल करतोय, तर अक्षरशः ते मी फील करायचो. बरोबर. त्याच्या आधी मी एक पोवाडा बोललो होतो, म्हणजे पोवाड्यांची सिक्वेन्स व्हायची, तर त्या इन्सिडेंटच्या संभाजी महाराजच्या इन्सिडेंटच्या आधी एक झालं होतं की मी पोवाडा बोलता बोलता स्टेजवर विसरलो होतो. म्हणजे पोवाडाकार म्हणूनच फेमस झालो होतो मी दर कोणत्या तरी इन्सिडेंटला पोवाडा म्हणायचोच. ठीक आहे, मी एकदा पोवाडा विसरलो. त्याच्याच नंतर जस्ट हे मराठी दिवस आम्ही साजरा करत होतो, तर मराठी दिवसाला पोवाडे वगैरे व्हायचे. त्या मराठी दिवसाच्या दिवशी मी संभाजी महाराजांचा पोवाडा घेणार होतो. मला भीती वाटत होती खूप. बाबा म्हणलं मी पुन्हा विसरून गेलो होतो, कारण पोवाडा मोठा होता, 10-15 मिनिटाचा पोवाडा येतो. बरोबर. माहिती नाही त्या दिवशी काय वाटलं मला, ते पोवाड्याच्या शेवटच्या लाईनी आठवल्या. म्हटलं यार महाराजांनी तर 40 दिवस यातना सहन केलाय, तू 14 मिनिटं उभा नाही राहू शकत का आता? भाई अब तो तू फाड देगा बिलकुल. तो पोवाडा एकदम हिट झाला, जोरदार पोवाडा, एकदम खूप जोरदार, नेक्स्ट लेवलची एनर्जी, खूप जास्त एनर्जी येऊन जाते माझ्यात. म्हणजे आजही असं होतं माझ्यासोबत. असं म्हटलं जातं किंवा एक हे आहे की लेक्चर मध्ये पण रडत असतो बऱ्याच वेळेस. अरे मला आताही रडायला येऊन गेलं भाई. म्हणजे मी सांगतोय ना, मला ते आताही आठवलं ना, मी आताही म्हणजे पोवाडा जर कम्प्लीट केला मी रडून देईन. ते नॅचरली कनेक्शन होऊन जातं. तो कधी कधी काय होतं ना, किंवा 2 गोष्टी 2 इन्सिडेंट तुम्ही कधी लक्षात ठेवा. तुम्ही इंटरव्ह्यूला जर गेले तर एक सजेशन आहे नॉर्मल लोकांना, की तुम्ही इंटरव्ह्यूला गेले 2 गोष्टी कधी लक्षात ठेवायच्या. तुमच्या लाईफची सगळ्यात वर्स्ट मोमेंट, की त्या वर्स्ट मोमेंटला आपल्याला असं फ्लॅशबॅक येते, अरे मी असं का केलं यार, मैं नहीं बात करना चाहिए था उसको, नाही नव्हतं करायला पाहिजे यार मेसेज, किंवा मला असं नव्हतं करायला पाहिजे. एकदम वर्स्ट मोमेंट आठवायचा प्रयत्न करा आणि एकदम बेस्ट मोमेंट आठवायचा प्रयत्न करा की कोण हो, तुम्ही आहात तरी कोण. आम्ही कोण आहोत? आम्ही महाराजांचा पोवाडा म्हणणारी लोक. बरोबर. आम्ही शूर मर्दांचा पोवाडा म्हणणारी लोक आहोत. आम्ही महाराष्ट्रात धर्म जगणारी लोक आहोत. आणि हा शंडांचा पोवाडा नाहीये, मर्दांचा पोवाडा मर्दांनीच ऐकावं. बरोबर. आणि मावळे आहोत तर आम्ही तसेच जाऊ बिलकुल. तर स्टेजवर चढताना, गोष्टी सांगताना, स्टेज हे करताना ती एनर्जीच मी तशी घेऊन जातो. करेंगे भाई अभी, अब तो करेंगे. तुम्ही नाही म्हटलं ना, लोकांनी तुमच्यावर डाऊट केला ना. अफजल खान फाटताना लोकांनी म्हटलं ना की राजे जाऊ नका, लहान आहेत. राजे गेले ना,
आता तर आपण सुद्धा जाऊ. बरोबर. सो ती इन्स्पिरेशन तिकडनं आली की मला समजायला लागलं यार, ते संस्कार असे होत गेले की यार याच्यामध्ये ताकदही आहे. टाळ्या पडताय माझ्यासाठी, फेम येतोय, पण याच्यात टाळ्या आहे, म्हणजे याच्यामध्ये इन्स्पिरेशन आहे, याच्यामध्ये ती संस्कार आहेत, ते ताकद आहे की जे पूर्ण जगाला पेलू शकतं आणि त्याची गरज आहे आज सध्या. हां. सो अलॉंग विथ दॅट मला तो इतिहासाकडे ओढ निर्माण झाली 7वी पासून. ओके, ठीक आहे. तर इतिहासाकडे ती ओढ निर्माण होत असताना त्यातल्या त्यात महाराजांकडे ओढ निर्माण झाली. पोवाड्यातनं मी स्टोरीज समजत गेलो. काळांतराने मग आपल्या नितीन बाणेगुडे पाटलांची भाषणं खूप फेमस झालेली होती तेव्हा, त्या खूप फेमस. म्हणजे नितीन बाणेगुडे नवीन होतं, हा एकदम मोबाईल एकदम नवीन आलेलं होतं 14-15च्या वेळेस, थोडंसं 16च्या आधी. त्या काळामध्ये 3G आलेला होता. तर नितीन भानुगडे पाटलांच्या मी पूर्ण भाषणं एकच भाषण मी 4 वेळा 5 वेळा किंवा डिबेटलाही गेलो तर भानुगडे पाटलांसारखं बोलायचा प्रयत्न प्रत्येकच, म्हणजे माझी ती नॅचरल टोनच यायची. राजे तुम्ही काय करणार, म्हणजे ते नितीन भानुगडे पाटील जसे बोलतात काय करणार, बिलकुल ते तसंच पूर्ण ते येऊन जातं. किंवा तुम्ही राज ठाकरेंना जर ऐकून राहिलेले आहे 5-10 एक काम करा, 10-15 अशी भाषणं ऐका, 16वं भाषण तुम्ही द्यायला जा, त्यांच्यासारखं निघेल ते. तुम्ही जर इंग्रजी पिक्चर 10 दिवसापासून बघत आहे ना, 11व्या दिवशी व्हॉट आर यू डुइंग बेबी, ते एकदम निघून जातं तुमचं, ते ऑटोमॅटिकली निघतं. सो इन अ सिमिलर मॅनर ते नितीन बाणेगुडे पाटलांची आम्ही तेवढे भाषणं ऐकले. मग आम्हाला कळलं की बा निनाद बेडेकर सुद्धा आहेत. मग आम्ही निनाद बेडेकरांची ऐकले. मग आम्हाला असं कळलं की बाबासाहेब पुरंदरेंचे पण आहेत, आम्ही ते वाचले. मग तिथे नामदेवराव जाधवांचे पुस्तक सुद्धा आले. म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएशन दिसतंय का? नामदेवराव जाधवांनी महाराजांना जे मांडलंय ते बहुजनवादी पद्धतीने मांडलेलं आहे. निनाद बेडेकरांनी जे मांडलं आहे ते लेफ्टिस्ट लोकांना असं वाटतं की बाबा यांनी चुकीचं सांगितलं की बाबासाहेब पुरंदरे, किंवा नितीन भानुगडे पाटील जे मांडतात ते 18 पगड जाती सगळे बहुजनवादाचे, ते सगळे तसं मांडतात. मी डाव्या लोकांनी लिहिलेले महाराज सुद्धा वाचले, उजव्या लोकांनी लिहिलेले महाराज सुद्धा वाचले. सगळ्या पद्धतीच्या महाराजांनी ज्या ज्या हिस्ट्रीच्या आपल्या हिशोबाने त्यांनी जे पर्स्पेक्टिव्ह मांडले आहेत महाराजांवरती, मी सगळे वाचून काढले किंवा सगळे एका दमात माझ्याकडे आले. माझ्या हातात एक पुस्तक लागलं, शिवाजी कोण होता, मी ते सुद्धा वाचून काढलं. काळांतराने मग असे खूप गोष्टी हातात लागत होत्या. छावा हातात लागलं, ते वाचून काढलं. श्रीमंत योगी ते वाचून काढलं. मग बाबासाहेब पुरंदरेंचं लागलं, ते वाचून काढलं. मग काळांतराने माझ्या हातामध्ये देशमुखांचं शाककर्ते शिवराय लागलं, विजयराव देशमुखांचं, ते सुद्धा वाचून काढलं. तर हळूहळू वाचत आणि मग काळांतराने मला ती चिकित्सक बुद्धी एक निर्माण झाली की या इन्सिडेंटवरती हे असं बोलताय, या इन्सिडेंटवरती हे असं बोलतंय, या इन्सिडेंटवरती हे असं बोलतंय. शोधायसाठी माणूस अजूनही करायला गेला. मग काळांतराने समजलं की पुस्तकं हा कधी सोर्स नसतो इतिहासाचा, तो पर्स्पेक्टिव्ह असतो लेखकाचा किंवा इतिहासकाराचा. याच्यासाठी खरे पत्र असतात. पत्रव्यवहार काय झालेला आहे किंवा बखरींमध्ये काय, बखरी सुद्धा सेकंडरी टर्जरी, कारण बखरी सुद्धा लिहिल्या कोणीतरी. मग पहिला पत्रव्यवहार काय झालेला आहे, पत्र किंवा त्या मुघलांच्या अखबार म्हणून असायचो, अखबार जो असायचा ना त्याच्यात काय लिहिलं गेलेलं आहे, महाराजांच्या पत्रव्यवहारात काय लिहिलं गेलेलं आहे, तिथनं तो खरा अभ्यास होतो. मग एक या क्षेत्राकडनं नितीन भानुगडे पाटलांच्या त्या स्टोरी टेलिंगच्या याच्यातनं किंवा शककर्ते शिवराय खूप इन्फॉर्मेशन बेस्ड आहे. बाबासाहेब पुरंदरेंचं जे आहे राजा शिवछत्रपती, तो थोडासा असं कादंबरी पद्धतीने लिहिलेला आहे. या जगातनं थोडासा सरकून मग मी दुसरीकडे गेलो. तर तेव्हा तिथं महाराजांबरोबर असं कळत एकाएकी गुरफटत कसे गेलो हे नाही कळलं. आणि आज इथे चालूच आहे जेवढं आपण. आणि मी अजूनही शिकतोय बरं महाराजांवरती. मी असं सांगत नाही, मी सांगतो म्हणून मी असं म्हणत नाही की मी महाराज शिकवतोय लोकांना, नाही, मी शिकतोय अजून महाराजांकडनं. मी फक्त जे शिकतोय मी तुम्हाला सांगतोय, मी जे शिकलोय तुम्हाला सांगतोय. बरोबर. कारण कधी असं जातं की बा मी 10 पुस्तकं वाचले, तर 10 पुस्तकांची समरी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. बरोबर. आता मला एक विचारायचं आहे की तू बरेच पुस्तकं वाचले, सगळ्या साईडचे पुस्तकं वाचले. आता ज्यावेळेस आपण नवीन माणूस एखादं पुस्तक वाचायला जातो, त्याच्या मनात पण हीच शंका असते की यार नेमकं कोण खरं बोलतोय, त्याला हे समजत नाही, त्याच्यावरती नेमकं काय करायला पाहिजे. तू अर्ध समजून सांगितलंय, पण थोडंसं आणखी डिटेल. मला काय वाटतं ना, माणसाची चिकित्सक बुद्धी जागेवर असणं फार गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. एक महाराष्ट्रामध्ये किंवा इतर लोक हा इन्सिडेंट खूप काढतात
की म्हणे महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला तेव्हा गागाभट्टांनी स्वतःच्या पायाच्या बोटांनी त्यांचा राज्याभिषेक केला. मराठे का पाहत बसले होते असते का तिथे? बरोबर. महाराजांना तुम्ही बोट लावाल आणि मराठी पाहत राहील, शक्य नाही. काहीतरी थोडी तरी चिकित्सक बुद्धी आहे का तुमची? बरोबर. बरं, हा एकटा इन्सिडेंट नाही आहे. तुम्ही म्हणताय की बा महाराजांनी बोट लावू दिलं. महाराज धर्म आणि राजकारण, धर्माच्या सांगड घालून महाराजांनी जरी राजकारण केलं असलं तरी धार्मिक लोकांना आणि राजकारणी लोकांना महाराज खूप दूर ठेवायचे. म्हणजे एक फार फेमस इन्सिडेंट आहे. एक संत होते, ते सिंहगडावरती आले आणि त्यांनी एक खटला तिथं सुरू होता. त्या खटल्याचा निर्णय स्वतः देऊन दिला. त्यांना असं वाटलं की मी महाराजांपेक्षा मोठा आहे आणि तो खटला चुकीचा गेला. बरं, तिथं सिंहगडावरती जे किल्लेदार होते त्यांना असं वाटलं की महाराज तर धर्माच्या लोकांना मान देतात, बाबा करेल, काय चुकीचं आहे. त्यांनी दिला, खटला दिला. महाराज आले सिंहगडावरती, त्यांनी त्या संतांना बोलवलं. म्हणे एक काम करा, तुमच्या हातामध्ये जे काही राहिलं म्हणे दक्षिणा पात्र ते मला द्या, माझी तलवार तुम्ही घ्या. आणि खडबडीत पत्र लिहिलं महाराजांनी तेव्हा की राजकारण आणि धर्मकारण आम्ही वेगळं ठेवतो, ते आमचं काम आहे, तुम्ही करायचं नाही, तुमचं काम तुम्ही करायचं. त्या किल्लेदाराला डाटलाय की तू सुद्धा माझी चाकरी करतो की त्यांची करतो? तुला त्यांची चाकरी करायची असेल हे सगळं काढ, तलवार बिलवार सोड, अगदी वस्त्र नेस, जा. तात्पर्य सांगायचं असं आहे, तुम्ही जेव्हा म्हणता की बोट वगैरे लावलं, शक्यच नाही आहे ना यार. तुम्ही कसं म्हणजे इमॅजिन करणार आहे का? एवढे लोक बघत राहणार आहे का सगळे सगळे? म्हणजे तुम्हाला असं वाटत आहे महाराज मूर्ख आहेत किंवा मावळे मूर्ख आहेत, तुम्हाला असं म्हणायचं आहे? ते सगळे बघून राहिलेले आहे आणि तुम्हीच एक जास्त शहाणे आहात की असंच झालं. बरं, ऐतिहासिक प्रूफ आणा ना. बरोबर. पिवळी पुस्तकं ही प्रूफ नसतात किंवा कुठलीच पुस्तक ही प्रूफ नसते. प्रूफ काय आहे? एका तरी बखरीमध्ये तसा उल्लेख आलेला आहे का? बखर म्हणतोय, बखर जरी टर्जरी तिसऱ्या याच्यावर असली तरी कितीतरी बखरी महाराजांच्या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या आहे. सभासद बखर आहे, त्याच्यानंतर तुमची चित्रगुप्त बखर आहे किंवा भोसले घराण्याची बखर आहे. एकात तरी लिहिलेलं आहे का? कुठे लिहिलं आहे? मग तुम्ही सांगता या माणसाने लिहून ठेवलेला आहे. तो माणूस होता का तेव्हा? बरोबर, ते पण महत्वाचं आहे. तो होता का तेव्हा? कुठल्या तरी पत्रामध्ये दिलेलं आहे. इंग्रज अधिकारी सुद्धा तिथं अवेलेबल होते. इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं का की एवढा अपमान झाला म्हणून? कोणीच लिहिलेलं नाही आहे. तुम्ही म्हणता की महाराजांना काशीवरनं घेऊन यावं लागलं. काशीवरनं आणावं लागला, ते पैठणचेच होते. ही गोष्ट जर सांगितली तर म्हणतो पैठणचे कुठे होते, काशीवरून आणलं. अरे, एखादा महाराष्ट्रातला मुलगा जर सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन तिथं जर प्रॅक्टिस करून राहिलेला आहे, तुम्ही त्याला महाराष्ट्रीयन म्हणाल की दिल्लीचा म्हणाल? महाराष्ट्र सुप्रीम कोर्ट एकच आहे ना. हो ना, दोन नाहीच आहे, सुप्रीम कोर्ट एकच आहे. एखादी केस जर मुंबई बेंचला गेलेली आहे, नागपूरचा व्यक्ती मुंबईला गेला, तुम्ही काय म्हणाल की तो मुंबईचा आहे? नाही बाई, तो नागपूरचाच आहे. तो फक्त प्रॅक्टिस करायला गेलाय. काशी तेव्हा हब होतं. तेव्हा काळांतराने गागाभट्टांची फॅमिली तिकडे शिफ्ट झालेली होती. गागाभट्टांचं मूळ निवास पैठणचं आहे. हे तुम्ही कधी इतिहासामध्ये ट्रेस करत आले का? आणि ते राजे आहेत. जर राजांचं राज्याभिषेक व्हायचं आहे मग तुम्ही कोणाला घेऊन या? दी बेस्ट. हो, ऑब्व्हियस आहे, दी बेस्ट. गागाभट्टांचा जो संबंध आहे, गागाभट्टांचा संबंध हा तेव्हा सिसोदिया वंशाबरोबरही होता. महाराजांचा संबंध तेव्हापासून आलेला नाही आहे, 13 वर्षापासून महाराजांचा संबंध आहे. काही गोष्टी धर्माच्या हिशोबाने जेव्हा राजे करत असायचे तेव्हा त्यांच्याकडनं ते लोक एक काय म्हणतात तर सल्ला घ्यायचे राजे आधीपासून. आतापासूनचा संबंध नाही आहे. काशी विश्वेश्वराचं जेव्हा मंदिर फोडलं गेलं, ते काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडल्यावर सुद्धा महाराजांचा तिथं गागाभट्टांना पत्र आहे किंवा औरंगजेबाला सुद्धा पत्र आहे. औरंगजेबाला तर खडबडीत पत्र आहे की तुला असं वाटत आहे का तू मंदिर फोडता मस्जिद फोडू शकत नाही? आणि कित्येक वेळा संबंध आलेला आहे. तर ही एक चिकित्सक बुद्धी तुमच्यात पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे काय चुकीचं आहे शकतं काय. फक्त तुम्ही तुमच्या जातीच्या आढाव्यातनं बघू नका. सगळ्यांना सांगतोय आम्ही लोक सोबत होतो, आमच्या जातीचे होते. राजेच नसते तर तुम्ही कोणाला साथ दिली असती? बरोबर. राजे होते म्हणून सगळे झाले. नाही, आमच्या जातीचे होते, फलाना जातीचे होते, याचे होते.
हे प्रतिपालक, ते प्रतिपालक, बहुजन प्रतिपालक, गौ ब्राह्मण प्रतिपालक. अरे सोडा ना, तुम्ही पालन करा राजांचं किंवा त्यांच्या मागे मागे जा, होते ते महत्वाचं. बरोबर. आणि पर्स्पेक्टिव्ह काय ते जाणून घ्या. तुझं असं म्हणणं की नुसतं पुस्तकांवरती अवलंबित राहून काहीच होत नाही. जर पाहायचं असेल तर मग तुम्ही चेक करा ना, किती अभ्यास केला तुम्ही या पुस्तकात लिहिलेला. लोक व्हिडिओ बनवतात भाई, पुस्तक तसं दाखवत राहतात ते लोक. मी स्टोरी सांगत असताना सोर्सेसच देत नाही, बोंबलत बसा. इथेच तू मध्ये महाराष्ट्र धर्माचा आपण उल्लेख केला होता, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? महाराष्ट्र धर्माचा उल्लेख, महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आणि महाराष्ट्र धर्म जोपासणारे लोक म्हणजे कोण हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. महाराष्ट्र धर्म जोपासणारे म्हणजे मराठे. आता मराठे म्हणजे काही स्पेसिफिक जात नाही. मराठे म्हणजे जे या राष्ट्रासाठी, कोणत्या महाराष्ट्राच्या या धर्मासाठी जे जगतील ते मराठे. मराठा ही जर जात असती तर टिळकांनी त्यांच्या पत्रकाचं नाव मराठा ठेवलं नसतं. अत्रेंनी सुद्धा मराठा नावाचं पत्रक काढलेलं आहे. मराठा जातीवर मराठा या शब्दावरती कितीतरी लोकांनी लेखन केलेलं आहे. मराठा हा 3 पावलांचा आहे असं समजा तुम्ही. पहिल्या पावलात त्यांनी राज्य व्यापलेलं आहे, दुसऱ्या पावलात त्यांनी राष्ट्र व्यापलं आहे, तिसऱ्या पावलात तो पूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊ शकतो. मराठा म्हणजे मराठी माणूस, आपण सगळेच. एक अशी फील्ड नाही आहे जितकं तुमचं रक्त सांडलं आहे तितकी तुमची शाही सांडली आहे. समाजकारण असू दे, राजकारण असू दे, सुधारणा असू दे, आधीपासून प्रत्येक गोष्टी तुम्ही अग्रेसर आहात. का? कारण तुमचा बाप तसा आहे. याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. महाराष्ट्राची संस्कृती रिवाईव्ह, भारताची संस्कृती रिवाईव्ह केली आहे. मी ही वारंवार गोष्ट सांगतो बरं, की राजांनी तुम्हाला सांस्कृतिक स्वातंत्र्यता दिली आहे पहिली, ज्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. कारण एकही राजा नव्हता तसा. बरोबर. तर महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, की या लोकांनी जो धर्म व्यापला, म्हणजे जो धर्म या लोकांनी ठेवला, की बाबा महाराष्ट्राचं इथनं राज्य निर्माण होत होत अखंड भारताला त्याचा फायदा व्हावा, तो खरा महाराष्ट्र धर्म आहे. बरोबर. महान राष्ट्राचा जो धर्म तो महाराष्ट्र धर्म आहे. येस. की महाराष्ट्र, याचं नाव महाराष्ट्र म्हणून आपण फक्त महाराष्ट्र जगत नाही. महाराष्ट्र, महान राष्ट्र, आणि हे राष्ट्र राष्ट्रीय पातळीवर देणारं एक महाराष्ट्र, की जो पूर्ण राष्ट्रालाही महान पातळीवर नेऊ शकतो. आणि ते आधीपासूनच आहे. यादवांच्या काळापासून ते आधीपासूनच आहे. बरोबर. तुम्ही फक्त आपला विचार कधीच केलेला नाही आहे. म्हणजे फुलेंनी शाळा काढली, त्यांनी असं म्हटलं की फक्त महाराष्ट्रातले लोक नाही, तो विचार पूर्ण पातळीवर नेला, संपूर्ण भारतात सगळ्यांनाच फायदा झाला. टिळकांनी जेव्हा बंगालची फाळणी झाली, म्हणजे तेव्हा कसं 2 गट होते, एक जहाल आणि एक मवाळ. तर जहालवाले टिळक, तर बंगालची 1905 मध्ये फाळणी झाली. मवाळांचं असं म्हणणं होतं की ती आपण राष्ट्रीय लेवलवर घेऊन जाऊ नये, आपण त्याला बंगालपुरती सीमित ठेवू. नाही, टिळकांनी उचलला, राष्ट्रीय पातळीवर नेला. इथं फर्ग्युसनच्या समोर होळी जायला गेली, कपड्यांची, दसऱ्यांना एकता निर्माण करायचं. बरं, ती लाट पूर्ण भारतात पसरून टाकली. त्यांनी तर असं म्हटलं नाही की मी मराठा पत्रक काढलेलं आहे मग ही फक्त महाराष्ट्रापुरती राहील. नाही, मराठा पत्रक त्यांनी इंग्रजीत काढलं आहे, कारण पूर्ण भारताला कळावं. बरोबर. सांगायचं तात्पर्य असं, महाराष्ट्र धर्म हा मराठी माणसापासून जरी सुरू होत असला तरी तो मराठी माणूस हा महान राष्ट्र घडवायला राष्ट्रासाठी कसा जगू शकतो, तो महाराष्ट्र धर्म आहे. महाराष्ट्र धर्म. येस. आता आपण शिवरायांच्या आयुष्याबद्दल थोडीशी चर्चा करूयात. तू बराच अभ्यास केलेला आहेस, तर तुझ्यामध्ये असा कुठला प्रसंग होता की जो सगळ्यात अवघड होता असं तुला वाटतं? महाराजांचं आयुष्य हे 50 वर्षाचं आहे. त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांचं 16 वर्ष, आधीचं 16 वर्ष, ते वयाच्या 12व्या वर्षापासून महाराजांनी लढायचं कसं हे सगळं तयारी वगैरे सुरू केली. त्यानंतर महाराजांनी किल्ले घेणं सुरू केलेलं आहे, तोरणा जिंकलाय, छोटे छोटे किल्ले घेतले. मग शहाजीराजांना कैद झाली आहे. 1649 ते
की 1656 7 वर्षाच्या काळखंडामध्ये महाराजांनी एकही गतिविधी केलेली नाहीये. तो शांततेचा काळ आहे. तो सगळ्यात कठीण काळ आहे. ओके. तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही ऍक्शनमध्ये असता ते कठीण नाही राहत. जेव्हा तुम्ही ऍक्शनमध्ये नाही राहत तो काळ कठीण असतो. म्हणू शकतो तो काळ कठीण असतो. असं सळसळ रक्त होत राहते आपलं, काय करू काय नाही करू. सवयी बिघडू शकतात. पण तो जो 7 वर्षाचा काळखंड आहे तो सगळ्यात कठीण काळखंड आहे. राजे जेव्हा तिकडनं आग्र्यावरनं आले तेव्हा सुद्धा महाराजांनी 3 ते 4 वर्ष एकही गोष्ट केलेली नाहीये. आदिलशाह बरोबर तह आहे, मुघलांबरोबर तह आहे, शांततेचा पिरियड आहे. तो कठीण काळ आहे. युद्ध मराठों के हाथ की बाजी थी, घुमाते थे पेलते थे फाळ वाळा के. म्हणजे कणभर मावळे मनभर मुघल फस्त करायचे. फस्त करणं मोठी गोष्ट नव्हती. फस्त करणारा माणूस शांत बसला ना तेव्हा जास्त त्रास होतो त्याला. त्या शांततेच्या काळामध्ये दुसरे विचार यायला नको. मोहीम शांत बसायला नको. तुम्हाला त्या 7 वर्षामध्ये घाम गाळावा लागतो तेव्हा तुमचं रक्त कमी गाळलं जातं. शांततेचा पिरियड हा माणसाला बिघडवू शकतो. बरोबर. ऍक्शनवाला पिरियड बिघडवत नाही. म्हणून मला असं वाटतं महाराजांनी जितके कर्म केले किंवा जे कार्य केले त्याच्यापेक्षा ते कार्य करायच्या आधी महाराज जेव्हा शांत पिरियडमध्ये होते, जी प्लॅनिंग त्यांनी केली ती प्लॅनिंग करत असताना थोडी प्लॅनिंग कमी जास्त होता कामा नये. तो सगळ्यात कठीण पिरियड होता. ओके. अफजल खान मारणं मोठी गोष्ट नव्हती. त्याला मारायच्या आधी 2-3 महिन्याचे डावल करायचं होतं. तो शांततेचा पिरियड जो होता ती कठीण गोष्ट होती. बरोबर. महाराष्ट्रातल्या महाराजांच्या आयुष्यातली जेवढी शांततेची काळ आहे ना ती जास्त कठीण आहे. प्लॅनिंग बरोबर असली ना रिझल्ट एकदम सही आहे का तुम्हाला, तो काळ कठीण आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्ही कसे खेळता त्याच्यापेक्षा तुम्ही ते पॉवर प्ले संपल्यावर तुम्ही तो पॉवर प्लेचा एनर्जी कंटिन्यू ठेवता का ते महत्वाचं आहे. तो टाइम स्पेंड कठीण आहे. ओके. असं मला वाटतं. येस. म्हणजे असा अँगल मी पहिल्यांदाच पाहिला की कोणी असा पण विचार करू शकतो. कारण नॉर्मली लोक सांगतात ही लढाई ती लढाई, पण मला तू जे म्हणतो ते पण पटतंय की असा पण विचार केला पाहिजे खरं तर. कारण ज्या माणसाला तशी सवयच नाही त्यांनी स्वतःला कंट्रोल करून ठेवणं. आज आपण तुम्ही घेऊ शकले असते ना निर्णय. 7 वर्षाचा टाइम स्पेंड, 7 वर्षाचा टाइम स्पेंड म्हणतोय मी. म्हणजे 7 वर्ष तुम्ही 16 आणि 7 अजून जवळजवळ 21 वर्ष कमी करा. किती वर्ष उरले महाराजांचे? 29. अजून 4-5 वर्षाचा शांततेचा पिरियड आहे. किती उरले महाराजांचे? आता वय वर्ष 24. 24 वर्षात त्या माणसाने एवढं सगळं केलं की भाई तुम्ही 100 वर्षात नाही करू शकत, 200 वर्षात नाही करू शकत. महाराज आग्र्याच्या सुटकेवरनं परत आलेले आहे. आग्र्याच्या सुटकेवरनं महाराजांनी 1668 मध्ये मोहीम सुरू केलेलं आहे. तिथनं महाराजांचं फक्त 12 वर्षाचा वय उरलेलं आहे. राजे आग्र्यावरनं परत आले तेव्हा एक जवळजवळ आपल्याकडे 25 ते 30 किल्ल्यांपैकी काही किल्ले आपण त्यांना दिले होते. प्रत्येक पत्रकात वेगळे वेगळे आकडे म्हणून एकंदरीत आकडे घेत नाही. पण राजे जेव्हा गेले तुमचे आकडे 200-300च्या वर पार करून गेले होते यार 12 वर्षात. तुम्हाला काय कळतंय? महाराजांनी जी शांततेच्या काळामध्ये प्लॅनिंग केली ना ती महत्वाची होती. UPSCचा पेपर 3 तासात देणं अवघड आहे की वर्षभर अभ्यास करत राहणं अवघड आहे? तुम्ही सांगा आता. तुम्हालाही माहिती आहे बरं, ते वर्षभर कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं अवघड असतं. ज्यांनी तो पेपर 100 वेळा सोडवला आहे ना तो 101 वेळा सोडवायला त्याला त्रास जाणार नाही. विशेष नाही वाटत. प्रॅक्टिस असते. ती प्रॅक्टिस आहे. द मोर यू स्वेट वाईल प्रॅक्टिसिंग द लेस यू विल ब्लीड इन द बॅटलफील्ड. विश्वास नागरे पाटील पण म्हणत असतात हे नियम आहे. हे नियम आहे बरं. शांततेच्या काळात जेवढा जास्त काम. महाराजांनी अफजल खान मारायला येणार आहे म्हणून महाराजांनी तो असा पकडेल असा पकडेल असा पकडेल मल्लविद्याचं प्रॅक्टिस केली आहे महाराजांनी शांततेच्या काळात. ओके. फुल ऑन प्लॅनिंग झालेली आहे ती. त्याच्यामुळे शांततेचा काळ हा कठीण काळ असतो कारण माणूस त्याच्यात भरकटू शकतो. महाराज एखादा निर्णय असा घेतला असता तर महाराजांना लोकांनी म्हटलं नसेल का राजा बनायला गेला होता. होते ना जावळीचे मोरे आहे हे आहे सगळे 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 टिपूनच बसले होते. बरोबर. झाली पोट मी तर करून दाखवतो आता तलवार काढतो जातो बिलकुल मारायला.
इतकी मोठी प्रचंड सेना, इतकी मोठं शौर्य असताना शांत बसणं जास्त कठीण आहे. गोली चलाना ज्यादा इझी नाही आहे, रोक के रखना ज्यादा इझी कठीण आहे. कनपट्ट फटकन येते बिलकुल. तिची हे असताना शांत, रोक दिया बाई मैंने, कर तेरे को जो करना है, तू कुछ नहीं कर सकता मेरा. तुम्ही शिवी दिली, मी शिवी पलटून देईल, बरोबर, म्हणजे फरक नाही पडतो तरी गालीचे. ते कठीण आहे असं मला वाटतं. बरोबर. आता याच्यातूनच UPSCचं पण तो एक्झाम्पल दिला, तर आजचे जे मुलं आहेत की जे एखाद्या परीक्षेची तयारी करतायत, तर त्यांनी महाराजांकडून काय शिकायला पाहिजे? त्यांनी महाराजांचं पूर्ण चरित्र एखाद्या मिक्सरमध्ये टाकून, पिऊन, शरीरामध्ये घोळून उतरून टाकायला पाहिजे. प्रत्येक इन्सिडेंट वाचून घ्या. मी असं म्हणत नाही की माझी सिरीज बघा, माझ्या सिरीजमध्ये मी ऑलमोस्ट चॅप्टर कव्हर केले, सगळेच कव्हर केलेले आहे, पण उतरून घेऊन घ्या फुल ऑन. ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये महाराजांचं चरित्र आणि ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये महाराजांचा संपूर्ण इतिहास डोक्यात आहे ना, तुम्ही त्याला हरवू शकत नाही. बघा, महाराजांनी तुम्हाला हे नाही शिकवलं आहे, परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी सांगतोय मी. महाराजांनी तुम्हाला हे कधीच शिकवलेलं नाही आहे की वाकेल मोडेल पण वाकणार नाही, असं कधीच बोलले नाही महाराज. महाराज काय बोलले, तू वाकवतोय का, बरं वागतो, थोडा थोडा वागतो तुझ्यासमोर, काही विषय नाही आहे. तू औरंगजेब बादशाह आहे ना, तू बोलवलं ना आग्र्याला, येतो मी. परत येऊन गेले, एकदम युद्ध नाही केलं, त्याला पत्र लिहिलं, म्हणे आमचं चुकलं, म्हणे तुम्हाला न सांगता आलो. पत्र आहे बरं, पत्र व्यवहार आहे. म्हणे ते असं असं झालं, मी न सांगता येऊन गेलो. जिथं वाकायचं तिथं राजे वाकले आहे, पण जेव्हा राजे उठले आहे, तुम्हाला वाकवल्याशिवाय राजे राहिले नाही. बरोबर. वाकेल पण जेव्हा उठेल तुला मोडल्याशिवाय राहणार नाही बाई मी. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक हे जे अभ्यास करत आहे व्यक्ती, समाजानं त्याला खूप हिनवतो किंवा स्वतःला आपण हिनवतो, यार मी कुठेतरी कमी आहे का, यार मी करू शकलो असतो, यार मी का नाही झालं माझं, किंवा घरचे असं म्हणताय. खूप तो भयंकर काळ आहे बरं तो. 4 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, कोणाकोणाचं पहिल्याच्यात होऊन जातं, पण त्या पहिल्याच्यात होत असताना सुद्धा त्या माणसांनी पहिलेचे 4 वर्ष दिलेले असतात. म्हणजे जेव्हा कॉलेजमध्ये असताना तुम्ही लोक हुडदंग मचवत होते, तो गरीब असायचा बिचारा, त्यांनी कॉलेज लाईफ जगलेली नाही, तो लबासनाची लाईफ जगेल सरळ, पण तो त्रास त्यांनी सहन केलेला आहे, तो शांततेचा काळ आहे. महाराजांच्या आयुष्यामधनं तुम्ही हेच शिका की बाबा ठीक आहे, आज मी थांबीन, पण जेव्हा मी उठीन तुला झोपवल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. अफजल खानाला पत्र लिहिलं, तुम्ही म्हणे बापासारखे आहे, म्हणे आमचे काका सर, आप तो हमारे काका जान के जैसे हो. ठीक आहे बेटा, ये भेट. महाराजांकडनं शिका ही गोष्ट की आपला शांततेचा काळ आपल्याला वापरून घ्यायचा आहे. महाराजांच्या आयुष्यात कितीतरी असे प्रसंग आले की राजांना थांबावं लागलं, परत उठावं लागलं. त्या माणसांनी एकदाही असा विचार नसेल केला का यार, किंवा त्यांच्या मावळ्यांनी एकदाही असा विचार नसेल केला का की आपण कोणावर तरी प्रेम करावं, आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं, आपण स्वतःला झोकून द्यावं, त्यांनी आपल्याला झोकून द्यावं. एक छोटं साम्राज्य निर्माण झालेलंच होतं ना. पण त्या माणसाकडनं कोण प्रेरणा घेत आहे, तो लच्छित बडफुकन जे आहेत तिथं आसामचे, त्यांच्या बुरंजीमध्ये त्यांचे महाराजांचे हे सापडलेत. ती बॅटल ऑफ सराईघाट जी आहे ती नॅव्हल बॅटल आहे, ब्रह्मपुत्रेवरती लढलेली. आणि तिथं तो म्हणतोय की शाहिस्तेखानाबरोबर किंवा मुघलांबरोबर झालेल्या युद्धामध्ये जी आम्हाला प्रेरणा मिळाली ती महाराजांच्या नेव्हल फोर्सवरून आम्ही प्रेरणा घेतलेली आहे. छत्रसाल आलाय, त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे, छत्रसाल बुंदेला. दक्षिणेतले लोक, महाराज जेव्हा हैदराबाद त्या भाग्यनगरला गेले, तिकडे लोक महाराजांना बघायला आतुर झालेले आहे. महाराज जेव्हा तिथं गेले तेव्हा गेलेले असताना त्या कर्नाटका बॉर्डरकडे आदिलशहाची एक तुकडी होती, ती लोकांना छळायची. हे लोक महाराजांना जाऊन सांगताय, आणि सरसेनापती हम्मीरराव मोहितेंनी जाऊन ते युद्ध लढलेलं आहे. महाराजांचं स्वराज्य छोटं जरी असलं त्यांच्या हयातीत प्रेरणा समस्त भारताने घेतली ना. हो. आणि स्वातंत्र्य लढ्यात पण आपण बघतोच की अरे स्वातंत्र्य लढा सोडा, महाराजांची प्रेरणा कधीपर्यंत 1857चं युद्ध.
झाशीच्या राणीनी फक्त हे नाही म्हटलं की मला मेरी झाशी नाही, झाशीची राणी हे म्हणताय की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य मला या धरणीवरती परत आणायचं आहे. ती मराठीत बोलली आहे, कारण ती स्वतः महाराष्ट्रीयन आहे. येस, की महाराष्ट्र धर्म गाजवत आहे गॉलरमध्ये बसून. बरोबर. टिळकांनी, फुलेंनी, सावरकरांनी, सगळ्यांनी प्रेरणा घेतली आहे. स्पेसिफिकली व्हॉइसरॉयचे लेटर्स आहे. बरं, आपले पहिले सशस्त्र क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके त्यांनी जी टोळी फॉर्म केलेली आहे त्यांची प्रेरणा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आहे. प्रत्येक वेळ प्रसंगी तुम्ही जेव्हा जेव्हा राजांना विसरले, तुम्ही थंड झाले, तुम्ही शंड झाले, आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला राजे आठवले, मग ते फुलेंना असो किंवा मग इथं टिळकांना असो, तुम्ही पेटून उठले आहात. येस. कितीतरी व्हॉइसरॉयचे असे लेटर्स आहे, म्हणजे त्या टाइमस्पॅनमध्ये जितके व्हॉइसरॉय किंवा त्यांच्या आधी ईस्ट इंडिया कंपनीचे लोक झालेले आहेत, बोर्ड ऑफ डायरेक्टर, बोर्ड ऑफ कंट्रोलवाले, त्यांचे पत्र सापडले आहेत की ही जी माणसं आहे, ही जी शिवाजीचं नाव घेऊन घेऊन त्रास देऊन राहिलेली आहे, जोपर्यंत हे शिवाजीला विसरणार नाही किंवा शिवाजीचं नाव या मातीमध्ये राहील, आपण त्यांना हरवू शकणार नाही. बरोबर. कारण शिवराय हे फक्त व्यक्तिमत्व नाही आहे, ते भारतवंशीचं सिनोनिम आहे एका प्रकारे. की बाबा कोणासाठी जगायचं आहे, कसं जगायचं आहे, त्यासाठी जगायचं आहे. बरोबर. म्हणून शिवरायांचं चरित्र मिक्सरमध्ये टाका, ज्यूस करा त्याचा, अक्षरशः पिऊन घ्या, 15-20 वेळा रोज प्या. बरोबर. रोज घ्या, आयुष्यभर घ्या. एकदा तुमच्या चरित्रात ते उतरलं, तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही, हरवूच शकत नाही. मी चॅलेंज करतो, तुम्ही पडाल पण उठले की पुन्हा धावायला लागेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लीडर आजपर्यंत मला नाही वाटत कोणी असेल म्हणून. त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे, की आणखी थोडंसं डिटेलमध्ये? त्याच्यामुळे तुम्ही बर्बाद झाले, माहित आहे. कसे म्हणू शकता तुम्ही महाराजांसारखे लीडर नाही? महाराज स्वतः म्हणायचे, माझा एक एक मावळा हा छत्रपतीच्या गादीवर बसण्याच्या योग्य आहे. महाराजांची मृत्यू कधीची आहे? 1680. संभाजीराजांची 1689. त्यानंतर डायरेक्ट मध्ये ताराराणी झाले आहेत, म्हणजे राजाराम महाराज झाले आहेत, पण तितका मोठा पराक्रम डायरेक्ट मग त्या बाजीरावनी गाजवला आहे. 20 वर्षाच्या काळखंडात, म्हणजे त्यांचे वडीलही होते, तो गाजवला आहे. 1818 पर्यंत तुम्ही मराठा साम्राज्य गाजवलं आहे, म्हणजे संभाजीराजांच्या लेवलचा त्यानंतर राजा असा एकदम मराठा साम्राज्यात नाहीच झाला, तरी पण गाजवला. बिना राजा तुम्ही गाजवलाय. का? तुम्ही म्हणताय त्यांच्यासारखं लीडर होत नाही किंवा त्यांच्यासारखे लीडर नाही तुम्ही, म्हणजे तुम्ही एक हे करता की बाबा तुमच्याकडे ऑप्शन नाही, हाच लीडर आहे. राजकारणात पण ऑप्शन नाही तुम्ही गोष्टी करता की दुसरा ऑप्शन नाही समजा. अरे तुमच्या मातीतनं प्रत्येक कोणत्यातनं शूरवीर उगवलेले आहे, तुम्ही शंड झाले आहात का? मी आहे ना, म्हणा ना, स्वतःला म्हणा. तुमच्या ताकदच नाहीये. साहेब तो नौकर आहे, तो राजकारणी जरी असला तरी तो नौकर आहे. तुम्ही त्याला तितका मान दिला म्हणून तो तुमच्या डोक्यावर बसून नाचतोय. डेमोक्रेसी, लोकशाहीमध्ये लोकराजा असतात, बरोबर. तो सेवक आहे, तुम्हाला समजायला पाहिजे. तुम्ही ते समजून घेत नाही म्हणून तुम्हाला असं ऑप्शन नाही आहे. भाई तुम उसको नचाओ. तुमच्या घरात एखादा नौकर तुम्ही जर चांगली पेमेंट करून राहिले ना, आणि तुम्ही त्याला सांगितलं की मी तुला काढू शकतो, तो पूर्ण प्रयत्न करेल राहायचा. हे लोक प्रयत्न करतात 5व्या वर्षी कधी की तेव्हा प्रयत्न करायला सुरुवात करतात. बरोबर. का? कारण ना माहिती आहे 4.5 वर्ष आपल्याला साहेब म्हटल्या गेलाय, तो डिस्को तो करावं सामने वाले गो. असं कसं? विचार आता कठीण प्रश्न. घ्या तर गंमत, घ्या तर गेम, तेव्हा ते होऊ शकेल. महाराजांसारखे लोकच नाही. कसे म्हणताय यार तुम्ही महाराजांसारखे लोक नाही? महाराजांची प्रेरणा घेऊन पूर्ण तुम्ही स्वातंत्र्य युद्ध लढलाय. लढलेच ना तुम्ही केलंच ना ते. मग आजच तुम्ही विसरले.
तुम्ही गुलाम असताना तुम्ही कसे वागले, गुलामीतनं बाहेर निघाल्यावर तुम्ही विसरले. हे तुमच्या डोक्यात टाकल्या गेलं आहे. आणि जर असं असेल तुम्ही राजे समजूच शकले नाही. महाराज काही प्रत्येक युद्धात नाही गेले, पण प्रत्येक युद्धाच्या त्या सेनाध्यक्षांनी असं युद्ध लढलंय. बरोबर. पावनखिंडीमध्ये 300 बाजीप्रभू देशपांडे लढले आहेत. तो खिंडीच्या पुढे जाऊ शकत नाहीये. म्हणजे कधी कधी मॅजिकल वाटतं ना यार ते. 5 जे तुमचं 4 आणि 5 तासाचं युद्ध होणार आहे, तिथे समोर सुरवेंचे तिकडे ते वेळे लागून ठरलेले आहे. महाराज जाऊ शकत नाहीये. 9 तास तुम्ही युद्ध लढताय आणि तुम्ही म्हणता की यार तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. तो तानाजी स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून गेलाय, त्यांनी तिथे लढवलाय, तुम्ही म्हणता ऑप्शन नाहीये. 1857च्या युद्धामध्ये प्रत्येक जण तिथं लढलाय, तुम्ही म्हणता ऑप्शन नाहीये. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला लोकांना. महाराष्ट्राच्या धरणीवरती, भूमीवरती एकही असं राजकारण, समाजकारण किंवा सुधारणा नाही आहे ज्याच्यातनं महाराष्ट्रीयन माणसाचं नाव नाही आहे. इरावती कर्वे, अँथ्रोपोलॉजिस्ट, फर्स्ट वुमन अँथ्रोपोलॉजिस्ट, ती बाई, तिच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल आजी आहे ती. म्हणजे आपल्याकडे आजी असते ना कधी साधी असं पदर बिदर घेतलेली. ती बाई अभ्यास करायला जर्मनीला गेली आहे. त्या ज्यू लोकांवरती जे प्रयोग केले जायचे ना, ते प्रयोगशाळेमध्ये ती प्रयोग बघून आलेली आहे. तिथपर्यंत तिची मजल पोहोचली आहे. विचार करा. बरोबर. त्या काळात, आजच्या काळात तुम्ही फाटक्या गोष्टी करता. आनंदीबाई जोशी, डॉक्टर व्हायचं आहे म्हणजे व्हायचं आहे, असं कसं होणार नाही, होईल म्हणजे होईल. 83चा वर्ल्ड कप आपण जिंकलो, पण क्रिकेटला मान देणारा आणि तेवढ्या लेवलवर नेणारा सचिन तेंडुलकर, तो आऊट झाला की लोक टी व्ही बंद करायचे. त्यांनी विचार केला असता तर कोणीच खेळत नाही, मी एकटा का खेळू. नंतरचे वर्ल्ड कप तर हारलोय आपण, जिंकलोच नाही आपण वर्ल्ड कप. 2011पर्यंत वाट बघितली त्यांनी, कोणी दुसरं होतच नाही. त्यांनी तर असं नाही म्हटलं, किंवा लोकांनी त्यालाही ऑप्शन बनवलं की हा गेला म्हणजे गेलं. लोकांना असं वाटतं तोच आहे, पण तो एकटा होता का? नाही. तुम्ही गांगुली दिलाय, तुमच्यासोबत धोनी आलेला आहे, वीरेंद्र सेहवाग आलेला आहे, अनिल कुंबळे आलेला आहे. एक एक लोकांनी त्याला तिथपर्यंत नेलेला आहे. बरोबर. त्या सचिनकडनंच प्रेरणा घेऊन गेलेल्या आहे कितीतरी लोक. सिंधुताई सपकाळ, काय होतं तिच्याकडे? मी एकेरी उल्लेख या लोकांचा का करतोय माहिती आहे का? कारण मला असं वाटतं ना की हे माझे काका, मामा, तात्या वगैरे सगळे माझं जवळचं नातं आहे, आपले माणसं. ही माऊली सारखी आहेत माझ्यासाठी. माझी आई म्हणतो ना आपण एकेरी उल्लेख, म्हणजे लोकांना वाईट वाटू शकतं, पण मी तुम्हाला खरं सांगतो, मी कधी कधी खूप निराश जर झालो ना, ती मी असं इमॅजिन करतो की एखाद्या चाळीत आपण राहतोय आणि त्या चाळीमध्ये प्रत्येकाचं घर आहे. सावरकरांचं घर आहे किंवा आंबेडकरांचं घर आहे. आणि मला ना या गोष्टींचं फार दुःख होतं की बा समाज ज्या हिशोबाने जातो आहे की बाबा आंबेडकर इथे बरोबर होते किंवा सावरकर तिथे बरोबर होते. तुम्ही कधीतरी त्या माणसांच्या बुटामध्ये पाय ठेवून बघितलं का? तुमच्यावर जर ते वेळ प्रसंग ओढावले असतं, तुम्ही काय केलं असतं? मी कधी कधी ना, म्हणजे हे अशा गोष्टी मी ॲक्च्युली करत असतो की बाबा आज चाळीमध्ये आपण तात्यांच्या घरी जावं, आज आंबेडकरांना जाऊन भेटावं. आणि मी जेव्हा त्या चाळीमध्ये त्या लोकांशी बोलत असतो तर मला असं वाटतं, चाळीमध्ये एखादा व्यक्ती असतो जो अतिशय रूढ असतो, एकदम परफेक्ट असतो, ते सावरकर आहे. तात्यांचं बोलणं एकदम हार्श. त्यांच्याकडे बॉल गेला तर तात्या देणार नाही, पण मी तात्यांच्या घरी जाईन म्हणजे दे ना यार तात्या, दे दो यार तात्या, ऐसा मत करो. लोकांना वाटत की हा किती एकेरी उल्लेख येतो. नाही, तात्या मेरा क्लोज आहे. आंबेडकरांबद्दल लोक काही काही बोलतात की आंबेडकरांनी संविधान हे केलं. मी आंबेडकरांना, हमको बताओ यार तुम क्या पढ़ रहे आज, आम्हाला पुस्तक सांगा नवीनवाली, सांगा काय झालं. लोक जाऊ द्या, लोक सोडा. मी माझ्या एकट्या काळप्रसंगामध्ये या लोकांसोबत कन्व्हर्सेशन करतो, विचार करायचा प्रयत्न करतो की हे लोक कोणत्या ह्याच्यातनं गेलेले आहे. इतके हिरे, इतके रत्न झाल्यावरही तुम्हाला जर असं वाटत आहे तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे,
सोडून द्या की सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान था हमारा. कैसा हिंदुस्तान आहे तुम्हाला? तुम्ही रत्न निर्माण करू शकत नाही यार. एका माणसावर तुम्हाला अवलंबित राहावं लागून राहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला पुरंदरचा तह हा खूप फेमस आहे आणि त्याला मिर्झाराजे जयसिंगला जबाबदार आपण धरतो. तर मिर्झाराजे जयसिंग आणि त्यांचा पुत्र मानसिंग यांच्याबद्दल तुझं काय मत आहे? याच्यावरती खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती बरं. म्हणजे तो जेव्हा पुरंदरांचा तह तो जो एपिसोड तिकडे झालेला होता, मिर्झाराजे जयसिंग आणि आपले मानसिंग, तो जो एपिसोड जो झालेला होता पुरंदरचा तहवाला जो एपिसोड झालेला होता मुरारबाजी देशपांडेवाला, त्या एपिसोडच्या वेळेस खूप हल्लाकोल झाला. म्हणे तुम्ही राजपूतांना बॅड लाईटमध्ये दाखवते. म्हटलं नाही, मी राजपूतांना बॅड लाईटमध्ये दाखवत नाही. एक लक्षात घ्या, तुम्हाला ठरवावं लागेल. तुम्हाला छत्रपती शिवाजीराजे भोसले निवडायचं आहे की तुम्हाला मंबाजी भोसले निवडायचं आहे? आम्ही कधीही असं म्हणत नाही की मंबाजी भोसले चांगले होते. मराठीच येते, मराठाच येते. आम्ही कधीही असे म्हणत नाही की बा महाराजांना मारायला आलेला कृष्णा भास्कर कुलकर्णी चांगला होता. आम्ही कधीच असं म्हणत नाही बा की महाराजांच्या विरोधात उभे झालेले घाडगे काटे हे सगळे महाराजांना मारायला आले आहेत एकेकाळी, म्हणजे अफजलखानाबरोबर आले. आम्ही यांचं कधीच साथ देत नाही. आम्हाला माहिती आहे. बरं, दुसऱ्या बाजीरावला शिव्याच घातल्या जातात आजच्या राजकारणामध्ये किंवा आधीपासूनच. पहिल्या बाजीरावला मानच दिला जातो. पेशवाईमध्ये काही चुका झाल्या, आम्ही त्याला चुकाच म्हणू. जे चांगलं झालं त्याला चांगलंच म्हणू. तुम्हाला इतिहासाच्या पात्रावर ठरवावं लागेल की तुम्ही लोकांना त्या जातीच्या अँगलनी बघून राहिलेले की म्हणजे माझ्या जातीचा म्हणजे सगळं चांगलाच असेल. होऊ शकतं की मिर्झाराजे जयसिंग आणि मानसिंग हा त्या काळचक्रामध्ये तेव्हा तिथं जसा शहाजीराजे जसे फसले होते तसे ते तिथं फसलेले असेल आणि शत्रू म्हणून एकदम शिवाजीराजे समोर आले. तरी सुद्धा मी जर स्टोरी टेलिंग करतोय, मिर्झाराजे हा औरंगजेबाकडनं आलेला आहे ना, मग मी त्याला शत्रू म्हणूनच सांगणार. तुमच्याकडे पृथ्वीराज चव्हाण झाले, आपल्याकडे त्यांच्याकडे म्हणजे महाराणा प्रताप झाले. एकाने तरी आदर्श ठेवला का? का नाही ठेवला? ठेवायला पाहिजे होतं ना, निर्माण करायला पाहिजे होतं ना. म्हणजे तो छत्रसाल येऊन राहिलेला आहे महाराजांकडे. छत्रसाल कोण दिला? हा वयाच्या 16व्या आणि 18व्या वर्षी पळत पळत आलेले आहे. तुम्हाला ते शक्य झालं नाही का? मग तुम्ही कारणं देता आम्ही डायरेक्ट कॉन्फ्लिक्टमध्ये होतो. छत्रसाली डायरेक्ट कॉन्फ्लिक्टमध्ये होता भाई. डायरेक्ट कॉन्फ्लिक्टमध्ये सगळेच होते एका काळानंतर. महाराणा प्रताप डायरेक्ट कॉन्फ्लिक्टमध्ये नव्हते का? तुम्ही मग त्याला जस्टिफाय करायला कमेंट सेक्शनमध्ये लिहिता दख्खन का चुहा शिवाजी छुप जाता था. छुप जाता था त्याला राजकारण म्हणतात. चुका केलेल्या रिपीट करता येणार नाही. मिर्झाराजे जयसिंग आणि रामसिंग महाराजांना त्यांनी जेव्हा आग्र्याच्या कैदखान्यामध्ये प्रोटेक्ट केलं त्याच्यासाठी आमचा मान आहे, आम्ही मान देणार. मी ती गोष्ट ॲक्सेप्टही केलेली आहे की त्यांचं जिवंत राहण्यामध्ये त्यांचा रोल आहे. तो रोल आहे. खूप जागेवर वाचवलाय त्यांनी. होऊ शकतं की राजे निष्ठत असताना त्यांनी त्यांना मदत केली असावी. म्हणजे तसा रोल कॉल मला तरी अजून आढळलेला नाही, पण असू शकतं. पण मला असं वाटतं कुठेतरी तुम्हाला एक सेटअप द्यावा लागेल स्वतःच्या माइंडला की तुम्हाला महाराणा प्रताप निवडायचे की मिर्झाराजे जयसिंग निवडायचे. की तुमच्यावर जर आक्रमण झालं तर तुम्ही स्वतःचं स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य वाचवण्यासाठी झुक जाओगे या झुका दोंगे, मग ते जोहर जस्टिफाय होणार नाही. कारण मरता मरता मारणारी आणि लढणारी पिढी आहे राजपूतांची. जस्टिफाय कसे कराल? मग तुम्ही प्रत्येकच जागी स्वतःच्या कास्ट बेसनी बघाल तर चुकीचं आहे ना ते. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की बेसिकली कास्ट याच्यापेक्षा माणूस बघा ना, की माणूस कर्तृत्व बघा ना. असेल ना मिर्झाराजेंचं काही चांगलं कर्तृत्व, पण तो आला ते चूक आहे ते ऍडमिट करा ना. आमच्याकडनं कोणी गेलं असतं आम्ही ऍडमिट करू की चुकले बाबा ते. बरोबर. आम्ही कधी डोक्यावर नाचवत नाही. कळतंय का? नाहीच आहे, नाहीये. जो गलत आहे वो गलत आहे. आता मला सांग की तू इतिहासावरती बराच अभ्यास केलेला आहे,
मग तुला इतिहासाचा अभ्यास करत असताना तुला असं काय वाटतं की समजा आपल्या इतिहासातल्या लोकांनी कुठल्या चुका केल्या आहेत त्या करायला नव्हत्या पाहिजे? मला असं वाटतं ना, काळाच्या ओघामध्ये ज्या गोष्टी झाल्या, आता काही लोक म्हणतात की बा सावरकरांनी असं केलं किंवा फुलेंनी तसं केलं किंवा आंबेडकरांनी असं केलं. ती परिस्थिती एकदा समजून घ्या. मग अशी बोललो, ती गोष्ट बोललो की बाबा मी चाळीत जातो. परिस्थिती एकदा समजून घ्या. फुले समाजकारण करत होते, आंबेडकर समाजकारण करत होते, सावरकरांचं काम वेगळं होतं. तिघांचा आपला आपला रोल आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला ही गोष्ट कळायला पाहिजे की तुम्हाला या व्यक्तिमत्वांबद्दल अतिशय कृतज्ञता तुमच्या मनात असायलाच पाहिजे. मग तो कोणी असो, त्यांचा रोल आहे, असो काही ना काही रोल आहे. रोल नाकारू शकत नाही तुम्ही. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? आता ही गोष्ट अशी, म्हणजे एक सांगतो तुम्हाला. फुलेंनी जेव्हा समाजकारण करायला सुरुवात केली, फुलेंनी असे सांगितलेलं होतं किंवा त्या काळात म्हणे लग्नाच्या आधी जर का एखादी गरोदर स्त्री म्हणजे एखादी होत असेल प्रसूत तिला, तर बा फुलेंनी सांगितलं की बा कोणी जर असं असेल, तुम्ही काम करा, तुम्ही आमच्याकडे या, जन्म द्या, आम्ही हे करू आणि आम्ही स्वतः त्यांना सांभाळू, वाटलं तर मूल सोडून जा. लोक म्हणतात की फुलेंनी ब्राह्मणांच्या विरोधात काम केलं. मग भिडेवाडा देणारे, शाळा देणारे ब्राह्मण होते ना. ठीक आहे, बहुजनवाद्यांचा नेता अशी उपाधी टिळकांना फुलेंनी दिली आहे. विचारा मग का दिली आहे? आणि तुम्ही टिळकांचे अनुयायी आणि फुलेंचे अनुयायी आजकाल भांडत असतात एक दुसऱ्याबरोबर. मी त्या याच्यावर जे आलेलो होतो, जी त्यांनी सांगितलं होतं की कोणी जर गरोदर स्त्री असेल तर त्याच्यात जवळजवळ 40 ते 45 स्त्रिया आल्या, सगळ्या ब्राह्मण होत्या. फुलेंनी जेव्हा ते न्हावी लोक जे आहेत त्यांच्या विरोधात सांगितलं की बाई बापू तू जर का केस कापले, बरं ती केस व्यापनाची जी पद्धत होती ती फक्त कोकणस्थ स्त्रियांमध्ये होती. फुलेंनी जेव्हा शाळा उघडली तेव्हा फुलेंनी असं म्हटलं नाही की माझ्या शाळेमध्ये फक्त बहुजनवाद्यांच्या मुली येतील की ब्राह्मणांच्या मुली येणार नाही. सगळ्यांसाठी केलं ना. काही भागामध्ये त्यांचे स्टँड कटाक्ष तेवढे असू शकतात, रोष दिसू शकतो, किंवा सावरकरांचे काही स्टँड असे आहे की जे तुम्हाला अतिशय पटणार नाही, पण त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण माणूस पुसून काढणार आहे का? तुमच्या बापाबरोबर तुमची भांडणं होतातच, कधी ना कधी झाले असेलच. त्या जनरेशनला तुमच्या जनरेशनच्या गोष्टी कळत नाही म्हणून तुम्ही बाबाला अस्वीकार करत नाही ना. समाजाचे काही रोल कॉल त्यांनी केले, समाजाचे काही रोल कॉल आपण केले, तुम्हाला मान्य करावे लागेल. तर जेव्हा त्या नाव्यांचा संप झाला, नाही नाव्यांचा संप झाला, तेव्हा फुलेंनी जेव्हा हे केलं तेव्हा फुलेंनी असं म्हटलं नाही की बाबा तू बहुजनवादी आहे, तू ओबीसी समाजातला आहे किंवा तू माझ्या समाजातला आहे, मला काय घेणं नाही. ते सुद्धा फुले त्यांच्यासाठी करून राहिलेले आहेत. दुसऱ्या समाजातल्या म्हणजे ब्राह्मण समाजातल्या ज्या स्त्रिया आहेत. बरं, ही गोष्ट लोकांना माहीतच नाही. दयानंद सरस्वती जेव्हा पुण्यात आले तेव्हा हत्तीवरनं फुलेंच्या अनुयायांनी, फुलेंनी आणि टिळकांच्या अनुयायांनी दोघांनी मिळून त्यांची मिरवणूक काढली होती. हे लोकांना माहीतच नाही आहे. आगरकर आणि टिळक जेव्हा बाहेर आले तेव्हा फुलेंच्या अनुयायांनी हार घालून त्यांची मिरवणूक काढलेली आहे. हे लोकांना माहीतच नाही आहे. आणि पैसे पण त्यांनी दिले सगळं. हां, अगदी त्यांना सोडवण्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा त्यांच्यावर सडिशन चार्ज बसला चाफेकर बंधूच्या वेळेस, तेव्हा सोडवताना पैसे फुलेंनीच दिले. का दिले? भांडणं होतं तर का दिले? म्हणजे शाहरुख खान, सलमान खानची काही भांडणं नाही, त्यांचे फॅन्सच भांडून राहिले. त्याच्यापेक्षा गैबत्तर हे आहे की तुम्ही जातीमध्ये भांडून राहिले आणि तुम्ही त्यांना आपल्या याच्यामध्ये खिचून टाकला. चुका कोणाच्याच झालेल्या नाही आहे, चुका इतिहासकारांच्या झालेल्या आहे. त्यांनी इतिहास लिहिताना तो इतिहासाला जातीच्या अँगलनी लिहिलं. म्हणजे मगाशी जसं मी बोललो, मराठा हा विचारसरणी होती, मराठा हा प्रत्येक व्यक्ती होता, त्याची जात झाली. तशीच प्रत्येक जातीच्या व्यक्तींनी स्वतःच्या हिशोबाने जातीच्या चौखड्यामध्ये तो इतिहास लिहिला. आणि राष्ट्रीय पातळीवरती आपण त्याला म्हणून देऊ शकलो नाही. इतिहास गाजवणारे महाराष्ट्रीयन लोक सगळ्यात जास्त, लिहिणारे बंगाली लोक. जादूनाथ सरकारने शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला. शिवरायांचा इतिहास लिहिल्यावरती जादूनाथ सरकारने तो इतिहास
मुघल पत्रकातून लिहिला, इंग्रजीत लिहिला, इंग्रजीत लिहिल्यामुळे तो राष्ट्रीय पातळीवर गेला. तुम्हाला कोणी थांबवलं होतं का? म्हणे नाही, जादूनाथ सरकारने चुकीचं लिहिलं. अरे तू बरोबर लिही. म्हणे नाही, मग आमच्याकडे चांगले चांगले पुस्तक आहे, त्याला आम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं. पहिलीही होती आहे, पहिली पुस्तक पहिलीच राहते. मेलुहा नावाची एक पुस्तक आहे, इमॉर्टल्स ऑफ मेलुहा, खूप सुंदर पुस्तक आहे. ती इंग्रजीत वाचायला जेवढी मजा येते ना, ती मराठीत किंवा हिंदी, अमिश त्रिपाठीची हिंदीत वाचायला मजा येत नाही. फर्स्ट लँग्वेज ऑलवेज फर्स्ट लँग्वेज. विक्रम संपतची सावरकर आहे किंवा धनंजय किरांची जी मराठीमधली पुस्तकं आहे सावरकरांवरती, ती मराठीतच वाचायला मजा येते. विक्रम संपतची इंग्रजीतच वाचायला मला मजा आली. किंवा सदानंद मोरेंची लोकमान्य ते महात्मा म्हणून पुस्तक आहे, ती मला मराठीतच वाचायला मजा आली, इंग्रजीत वाचायला मजा नाही आली. एखादी इंग्रजीची पुस्तक मला इंग्रजीत वाचायला मजा येईल, कारण रायटरने फर्स्ट हँड इमोशन सकट ती लिहिलेली आहे ना. बरोबर, ट्रान्सलेशन. म्हणून मला असं वाटतं की एखादा व्यक्ती, बरं विक्रम संपतची सावरकर खूप गाजलेली आहे, बरं लेफ्टिस्ट लोकांनी जी तारीफ केलेली आहे की बाबा एक एक गोष्ट ऑथेंटिक फॅक्च्युअल पद्धतीने मांडलेली आहे म्हणून मला असं वाटतं की आपल्या लोकांना राष्ट्रीय पातळीवर जाऊन कामं करणं गरजेचं आहे. मराठी माणसांना, मराठी माणूस हिंदी बोलायला लागला तर मराठी विसरत नाही. लोकांना फार त्रास होता हिंदीचा, नाही बाबा. गुजराती लोकांची मूळ भाषा गुजराती, बंगाली लोकांची मूळ भाषा बंगाली, हरियाणवी लोकांची मूळ भाषा हरियाणवी, पंजाबी लोकांची मूळ भाषा पंजाबी, हिमाचली लोकांची मूळ भाषा डोगरी किंवा त्यांची ते डायलेक्ट्स आहे, काश्मीरी लोकांची मूळ भाषा काश्मीरी, उत्तराखंडच्या लोकांची मूळ भाषा उत्तराखंडी, बिहारमध्ये 4 प्रकारचे डायलेक्ट आहे, यूपीमध्ये 4 प्रकारचे डायलेक्ट आहे. हिंदी आहे कोणाची भाषा, पण हे सगळे लोक हिंदीवर एकत्रित होतात. त्यांच्यामुळे यांच्यामध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन वाढतो. तुम्हाला बिझनेस ट्रान्झॅक्शन वाढवायचं आहे. तुम्हाला अजून एक चूक माहिती आपली काय झाली, जर मला विचाराल तुम्ही, म्हणजे एकदम कटाक्ष जर असं म्हणजे आता डोक्यात आलं, म्हणजे लक्षात आलं, आपण दिल्लीची राखणदारी केली. दिल्ली बसलो नाही आपण काय म्हणतो, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तुम्ही कितीही राजकारणाचं त्याला नाव द्या की नाही तेव्हा राजकारण होतं म्हणून असं म्हटलं गेलं की बाबा दिल्लीवर आपण बसू नये. बैठा देते यार. महाराष्ट्राला श्राप लागलाय का माहिती नाही, एकही प्रधानमंत्री नाही झाला, पंतप्रधान नाही झाला, एकही नाही झाला ना यार. असं पण नाही की लोक तेवढे काबिल नाही किंवा होते नाही किंवा आहे नाही. तेच ना, तुम्ही तेही सोडा, तुमच्या स्वतःच्या राजकारणाची विल्हेवाट लागून गेली आहे महाराष्ट्राच्या. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला इतिहासामध्ये काही चुका झालेल्या आहे, त्या चुका रिपीट करू नका. जातीच्या बाहेर या. सगळ्यात जास्त शाही आणि रक्त तुम्ही सांडवलेलं आहे, सगळ्यात जास्त विचार तुम्ही केलेला आहे. पहिली अँथ्रोपॉलॉजिस्ट मराठी, पहिली जोरदार 2 लता मंगेशकर, आशा भोसले तुमच्या ह्याच्यातल्या, सचिन तेंडुलकर तुमचा, छत्रपती शिवाजी महाराज तुमचे, संभाजी महाराज तुमचे, सचिन तेंडुलकर झाला त्याच्यानंतर तो गावस्कर झाला तोही तुमचा. कित्येक लोक तुमच्या ह्याच्यात आहे यार. तुमची पहिली फिमेल डॉक्टर तुमची, पहिली स्त्री शिक्षिका तुमची प्रतिभाताई पाटील पहिल्या तेही तुमच्या. किती लोक आहे तुमच्याकडे भाई, अशी फळी लागली आहे. युपीचा पहिला मुख्यमंत्री तुमचा आहे, मराठी येतो. युपीचा पहिला गोविंद बल्लभ पंत, म्हणजे त्यांचं ते अँसिस्ट्री इकडली. राजस्थानची पहिली स्त्री CM सिंधियाच्या घराण्यातनं निघालेली. म्हणजे मी इथे असा एकाकारी, हे बघा, रिजनलिझम किंवा प्रांतवाद हा समोर नेण्यात खूप गरजेचं आहे. आपल्याला माहिती पाहिजे, कारण प्रांतवादाचाच नेक्स्ट टप्पा राष्ट्रवाद असतो. महाराष्ट्र धर्मच हा पुढे जाऊन राष्ट्रवाद होईल. पण त्या महाराष्ट्र धर्माच्या नावाखाली तुम्ही फक्त प्रांतवादामध्ये गुरफटून बसू नका. राष्ट्रीय पातळीवर जाणं गरजेचं आहे. मोठा विचार करावा, थोडा मोठा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला किती भारी वाटलं होतं ते अपरिचित मूवी बघितल्यावर, काय बिलकुल 4-5 रूप घेऊन गेला तो, बिलकुल रॉकी काय आपलं 3-4 रूप बदलतो आपला. ते का तुम्हाला आवडलं? कारण तो राष्ट्रीय पातळीवर गेला. मराठी सिनेमा तिथपर्यंत गेला पाहिजे, लोकांची संस्कृती तिथपर्यंत गेली पाहिजे. लोकांना तात्या विंचू माहिती आहे, मलाच माहित नव्हतं भाई की पूर्ण भारतात लोकांना तात्या विंचू माहिती आहे. झी सिनेमावरती फेमस पिक्चर आहे तो हिंदीमधला. पण ते का शक्य आहे? तुम्हाला तसा विचार करावा लागेल. केलं तर होईल. आज दक्षिणातल्या मूव्हीज ह्या राष्ट्रीय पातळीच्या मूव्ही झालेल्या आहे. का? कारण त्यांनी भाषेचा बॅरियर नाही ठेवला. आपल्या प्रांतात ते लोक ते करत असेल, पण समोर जायचं आहे ना. एक भाषा जास्त शिकल्यानी तुम्ही खाली जात नाही. तुम्ही जोपर्यंत भारत कॅप्चर करू शकत नाही, काय कॅप्चर करत नाही, तुम्ही दुसरे राष्ट्र कॅप्चर करू शकणार नाही. तुम्ही एखाद्या कंपनीचे CEO होऊ शकता तिकडे जाऊन, पण यहाँ से मजल बैठा के वहाँ पे नजर लगाना नो.
नॉट पॉसिबल. त्याच्यासाठी तुम्हाला ते करावं लागेल. तुम्हाला भारताचा पंतप्रधान जर महाराष्ट्राचा द्यायचा आहे तर त्या लाल किल्ल्यातनं तो फक्त मराठीत बोलून होणार नाही. त्याला मराठी तर आलीच पाहिजे, पण हिंदी पण आली पाहिजे. आता तू राजकारणावर बरंचसं बोललास, मला सांग की तू राजकारणात जाशील का? कारण तुला असं वाटतंय म्हणजे की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, पण तू खरंच करशील का? मी नरकात जायला सुद्धा तयार आहे जर कारण स्वर्गीय असेल तर. म्हणजे माझ्या राष्ट्रासाठी मी तुम्हाला मागाशी काय बोललो, मी इतिहास शिकवतोय ना, मी खूप ओपन माणूस आहे. म्हणजे स्पष्ट सांगतोय तुम्हाला, मला जर इथे घाव असेल ना, मग तुमको बताऊंगा मेरे को इधर घाव है, तुम टच करके देखो, मैं तुमको टच भी नहीं करने दूंगा. मी सांगून गोष्टी करतो, मला सवय आहे. मी करील म्हणजे करील. तुम्ही विचारला राजकारणात जाणार का, जर काळाची गरज आहे का नाही, का नाही. तुम्ही जाणार राजकारणात, तुम्ही जाणार राजकारणात, तुम्हाला जायचं राजकारणात. तुम्हाला विचारतोय, तुम्हाला जायचं राजकारणात, बघूयात का काळाची गरज आली जाना यार, गलत क्या यार उसमें, मला समजतच नाही. तुम्ही राजकारणाकडे असे बघता, तुम्ही डिझर्व करता. मग तो जो अत्याचार तुमच्यावर करतो तुम्ही डिझर्व करता. एखाद्या छपरी माणसाच्या हातामध्ये तर राजकारण तुम्ही देऊन राहिलेले आहे, तो तुमचे विल्हेवाट लावतोय. तुम्ही गाडी खाली घराखाली लावता, तुम्ही त्याला लॉक लावता ना. चोराकडनं तुम्ही एक्सपेक्ट करू शकता का की तो नैतिकता दाखवेल? नाही. मग तुम्ही ज्याला निवडून दिलं तुम्ही कशा एक्सपेक्ट करता तुम्ही नैतिकता? त्याच्या हातात तुम्ही चाबी कशी देता? मग तुम्ही म्हणता यार मी डॉक्टर आहे, मी एवढ्या वर्ष शिक्षण घेतलं, मी का राजकारणात जाऊन का विल्हेवाट लावणार? अरे भाई, एक चांगला डॉक्टर भारताची आरोग्य व्यवस्थेवरती किती चांगलं काम करू शकतो. पण इथे मला तुला विचारायचं आहे की समजा बऱ्याच वेळेस काय होतं की एखादा माणूस जर काही चांगलं काम करत असला की नंतर तू राजकारणात येतो. आता ही चांगली गोष्ट आहे की तू चांगलं काम करतोय, राजकारणात येतोय, परंतु लोकांचं असं म्हणणं असतं याला राजकारणात यायचं होतं म्हणून असं आला राजकारणात, त्याला पण लोक नाव ठेवतात. तू जाऊ शकतो का? तूही जा. मी म्हणतोय तू जाऊ शकतो का? तूही जा. तो चांगलं काम करत होता, तो डिझर्व करत होता ते काम मोठं नेण्यामध्ये, म्हणून तो तिकडे गेला. लोकांना दोन गोष्टी कळत नाही, धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म आणि अर्थ हातात असणं फार गरजेचं आहे. धर्माला टिकवण्यासाठी अर्थ असणं गरजेचं आहे. आणि आजच्या काळामध्ये तुम्हाला या दोघांना जर टिकवून ठेवायचं आहे तर राजकारण हातात असणं गरजेचं आहे. अर्थ म्हणजे काही स्वतःचं पर्सनल नाही, पण राष्ट्राचं जर तुम्हाला हे करून ठेवायचं आहे, का गरजेचं नाही बाई? का करावं नाही माणसानी? का जावं नाही माणसानी? तुम्ही राजकारणाकडे असं का बघता? तुम्ही एखाद्या वेळेस लहानपणी एखाद्या मुलाला सांगता ना, हे तुझं जीके फार छान आहे बरं, तू UPSC दे बरं. शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घराचं का बरं? तुम्ही म्हणता ना, हे तुझं हिस्ट्री खूप छान आहे बरं, तू UPSC दे बरं. हिस्ट्री छान आहे म्हणून UPSC देईल तो. म्हणजे आयुष्याची विल्हेवाट लावायची, 5-5, 6-6 वर्षाला UPSC निघत नाही पोरांची. मला म्हणायचं आहे की राजकारण हे प्रत्येक व्यक्तीला समजावं आणि डीपली समजावं. जर सरकार विरोधात कोणी बोलत आहे ना, मी त्या माणसाला कधीच विरोध करत नाही, कधीच नाही. होऊ शकतं कधी कधी थोडेसे चुकीचे फॅक्ट्स तो सांगतोय, मी म्हणतो होऊन दे, इसके फैक्ट चेक करने वाले 10 लोग आएंगे, लेकिन ये बोल रहा है इसके खिलाफ तो मैं कभी बात नहीं करूंगा. लोकांना नाही हिंमत वगैरे नाही, हिंमत तो खूप म्हणजे कशा कशा भाषा वापरतो तुम्हाला माहिती आहे, बिलकुल एकदम खूप रूडली बोलतो मी. कमेंट सेक्शनमध्ये मी खूप रूडली इंटरॅक्ट करून टाकतो कधी कधी. म्हणजे मला असं वाटतं की भाई शिकतोय मी आता, हळूहळू कमी झालं आहे ते पहिलेपेक्षा. पण माझं असं म्हणणं आहे, मी कधीच विरोध करत नाही. यांची लिटरल राजकारण्यांची लिटरली थरथर झाली पाहिजे. लोक असे कसे बोलून राहिले आमच्या विरोधात, तो सिनॅरिओ क्रिएट करावा लागेल. राजकारणी तुमच्या मुठीत पाहिजे. तुम्ही राजकारण्याला पाया पडून राहिले, ते आमच्या देशासाठी केलं, उपकार नाही केला त्यांनी. कोणत्याच राजकारणी तुमच्यावर उपकार करत नाही आहे, त्याला सगळ्या सोयीसुविधा तुम्ही देऊन राहिलेल्या आहे. आमच्यासाठी देश सोडला नाही बाई, त्यालाही फेम पाहिजे होतं, त्यालाही काम करायचं होतं. तुम्ही पत्र लिहिलं होतं का त्याला की तू राजकारणात जा? असं कधी कधी होतं बरं, लोकांच्या हिशोबाने राजा बनवतात, तो ती गोष्ट वेगळी आहे. पण तरीसुद्धा काही लोक स्वतःच्या हिशोबाने जेव्हा येतात, तुम्ही लिहिलेलं आहे का? मला असं वाटतं की तुम्ही हे कामं करत असताना तुम्हाला स्वतःबद्दलची कृतज्ञता सोडावी लागेल की बाबा मी स्वतःला खूप सोडा. मी सांगतो ना, मी हिस्ट्री शिकवतोय, लोक म्हणतात सर काय काय मोठी गोष्ट नाही आहे. लोकांनी रक्तपात केला हिस्ट्री शिकवताना, हिस्ट्री घडवताना. ती काळाची गरज आहे म्हणून करून राहिलो. उद्या दुसरी गरज, दुसरी काम करेल.
राजकारणात जाणं जर काळाची गरज आहे, गेलं पाहिजे प्रत्येकाने. काही लोकांना असं वाटतं की राजकारण, माझा एक मित्र आहे, त्याला असं वाटतं की मी राजकारणाच्या बाहेर राहून खूप मोठं काम करू शकतो. सही आहे यार. म्हणजे त्यांनी राजकारणाला किती तुच्छ लेखलं. आपल्याला वाटतं पंतप्रधान होणं म्हणजे नाही, उससे भी बेटर काम कर सकता बोले मैं. आणि करतायत आज बरेच लोक करतायत. बाबा आमटे आहेत किंवा राष्ट्रीय पातळीवर करेन म्हणे मी. उसका बोलला मी अंबानीच बनूंगा. तर सांगायचं आता श्रीमंत व्हा म्हणतोय तो, पैशाच कमावूंगा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्हाला तुमच्या फील्डची इम्पॉर्टन्स असणं फार गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला जर राजकारणात जायचं आहे तर तो सुद्धा एक चांगला सिरियसली देशाप्रती ओरिएंटेड असलेला एक तुमचा करिअर फील्ड म्हणण्यापेक्षा समाजासाठी काम करत असलेलं ते फील्ड आहे. जाण्यामध्ये काही हरकत नाही. लोकांना असं वाटतं की याला राजकारणात जायचं होतं म्हणून हे काम करतोय, कारण लोक स्वतः जाऊ शकत नाही, लोकांना जाता येत नाही, लोकांना ते कळत नाही. तुम्ही मला विचारता मी जाईल का? मी 100% सांगतो, गरज पडली मी आज जायला तयार आहे. मी घाबरत नाही बोलतो. छत्रपती शिवराय ॲज अ मॅनेजमेंट गुरु म्हणून तो एक कोर्स पण सुरू केलेला आहे, बरोबर? तर त्यांच्याकडून अशा कुठले लेसन्स आहेत मॅनेजमेंटचे जे आपण चांगल्या पद्धतीने अडॅप्ट करू शकतो आज? सगळ्यात पहिले म्हणजे की हे बघा, जेव्हा मी हॅपी आहे ना, मी याला सक्सेस नाही म्हणणार, मी याला वेलबिंग म्हणेन. आय एम फिलिंग गुड. मी एकटाच खुश आहे. एका फ्लॅट घेतला, रूममध्ये राहून दिलं, मोठा बंगला बांधला, एकटा राहून दिलो. कोण मोजतंय भाई तुला त्याच्यामध्ये? त्याला सक्सेस नाही म्हटलं, त्याला वेलबिंग म्हटलं नाही. पण तुम्ही जेव्हा 10 लोकांना घेऊन समोर जाता त्याला सक्सेस म्हटलं जातं. महाराजांनी लोकांना युनाईट केलं. जी आयडिया प्रपोगेट केली ती आयडिया लोकांना अशी वाटली, यार ही तर माझी आयडिया आहे यार, स्वराज्य तर माझं आहे यार, मला याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. जी आयडिया तुम्ही प्रपोगेट करता ॲज अ मॅनेजर, ॲज अ लीडर, ती सगळ्यांना भेटायला पाहिजे, सगळ्यांना आपली आयडिया वाटायला पाहिजे. हा मॅनेजमेंटचा पहिला नियम आहे. ती आयडिया दिल्यावरती ती आयडिया लोकांमध्ये व्हावी म्हणून इनिशिएट तुम्हाला करावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराज समजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं थोडंसं जगून बघावं लागतं. मग शिवाजी महाराजांनी स्वतः कसे जगले असेल? म्हणजे अफजल खान आलाय तर मारायला मी स्वतः जाईल, शाहिस्ते खानाला त्याची बोटं छाटायला मी स्वतः जाईल. हे महाराजांनी स्वतः केलं आहे, इनिशिएट केलं आहे. इनिशिएट तुम्हाला करावं लागेल. तेव्हाच तुम्हाला बाजीप्रभू देशपांडे म्हणतील की राजे तुम्ही पुढे व्हा, मी खिंड लढवतो. लाख बाजीप्रभू गेले तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. हे तेव्हा होईल. मॅनेजमेंटच्या लेसनमध्ये हे 2 नियम जरी तुम्ही शिकले ना, की आयडिया अँड इनिशिएट, त्यांची एक लिडरशिप क्वालिटी होती की ते सगळ्यांना आपल्या फॅमिलीसारखे ट्रीट करायचे. त्याला पॅरेंटल लिडरशिप असं म्हणतात. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ लिडरशिप, ऑटोक्रॅटिक स्टाईल ऑफ लिडरशिप, ब्युरोक्रॅटिक स्टाईल ऑफ लिडरशिप, देर इज अ पॅरेंटल काइंड ऑफ लिडरशिप. तुम्ही जेव्हा ती पॅरेंटल काइंड ऑफ लिडरशिप शिकताना, काळांतराने ऑटोक्रॅटिक होती महाराजांची की बाबा मी बोललो, प्रतापराव गुजराला सांगितलं तू नियम कसा बनवला, बरोबर, ते पण गरजेचं, तेही गरजेचं आहे. तुम्हाला लिडरशिपची त्या क्वालिटी समजायला पाहिजे. पण त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची किंवा लोकांना स्वतःच्या परिवारासारखं समजते. म्हणजे तानाजींची तिथे मृत्यू झाली तर राजे स्वतः गेले लग्न लावायला. त्यांनी असं नाही म्हटलं जाऊ दे ठीक आहे त्याचं कामच होतं मी गेलो. राजे स्वतः गेले म्हणून लोकांनी त्यांना जाणता राजा म्हटलंय. जो आयडिया तुम्ही इनिशिएट दिलेला आहे, जो आयडिया तुम्ही दिलेला आहे, त्याच्यामध्ये सगळे लोक आले पाहिजे. माझ्यासाठी तो आयडिया भारतवंशीचा आयडिया आहे. मी जसं बोललो की इनिशिएट करा, वाट बघू नका. तुम्हाला वाटतंय ना हे बदल झाले पाहिजे, स्वतः करा. मी म्हटलं ना मी आज हिस्ट्री शिकवतोय, मी शिकवेल. उद्या दुसरीकडे मी जाईल, मला करायचं आहे मी करेन. आणि 3रा टप्पा, एक पॅरेंटल जी ट्रीटमेंट असते. मी कधीच कुठल्या महापुरुषाला शिव्या घालत नाही. तुमच्यासाठी तो मोठा आहे ना, तो माझा बाप आहे, आहे तो आहे, मी त्याला मान देतोय, मी तुम्हालाही मान देईल. पण तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न तर करा. सगळ्यांना घेऊन तुम्हाला चालायचं आहे. मी कधीच असं म्हणत नाही की बा मला कम्युनिझमच्या त्या विचाराशी कधी कधी त्रास होतो की हे असं काय करत आहे,
पण कम्युनिस्ट विचारधारामध्ये काही विचार असे आहे की जे फार गरजेचे आहे, आणि डिक्टेटरशिपच्या काही विचारांमध्ये असे विचार आहे की जे काळांतराने थोड्याफार प्रमाणात तुम्हाला लागतात. त्या दोघांचा बॅलन्स तुम्हाला कुठेतरी क्रिएट करावा लागतो. ती 3-4 प्रकारची जी स्टाईल आहे ती स्टाईल तुम्हाला घेऊन येता आली पाहिजे तुमच्या वागण्यामध्ये. याच्यावरती एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो, पण म्हणजे मी पुन्हा येणार आहे तर याच्यावरती एक काय म्हणते तर दुसरा पॉडकास्ट घेऊ शकतो. पण या 3 गोष्टी जरी तुमच्यात आल्या ना, तुम्ही स्वतःमध्ये बदल करत आणा, काळानुसार वेळेनुसार स्वतःच कराल, सांगायची वेगळी गरज पडणार नाही. बरोबर. आता एक क्वेश्चन आपण असं घेऊयात की जर समजा आजची जी परिस्थिती आहे, जसं की शिवाजी महाराज जर आज असतील तर, मी म्हणतो महाराजांना नसायला पाहिजे आज, हे माझं मत आहे. त्यांचं काम त्यांनी केलं ना. अनंतामध्ये कुठेतरी विलीन झालेल्या ब्रह्मामध्ये गेलेल्या त्या माणसांनी प्रेरणाच द्यावी आम्हाला तिथनं. सगळे कामच त्याच माणसांनी करा, मग तुमचं असण्याचं काय कारण. होई सोयी जो राम रची राखा, तेच होईल जे रामाने रचून ठेवलेलं आहे, असं आपण जर म्हणत असेल तर काळवश झालेल्या पुरुष म्हणजे या शरीररूपी माणसाला विचार तर जिवंत आहेतच ना. तुम्ही कोणत्या कामाचे, मग तुमचं फक्त सळसळता रक्त शिवाचे भक्त असं काही आहे का? नाही. महाराजांचं काम झालंय, आज ते विचार पेरणं गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं की त्या माणसाला पुन्हा कशाला तेवढे दुःख, का ते त्रास. तो येऊन बघेल, यार आत्ता माझ्यासोबत होता, संध्याकाळी त्याच्यासोबत बसून राहिलेला आहे, परवा त्याच्यासोबत बसून राहिलेला आहे, याचं पोट भरलं तर तिकडे जातोय, मग सरकार तोडाल तिकडे जातोय, राजे स्वतःच परत चालले जाईल. त्यांना वाटत अरे मी तर कधीच नव्हतं म्हटलं यार की माझ्यासोबत ब्राह्मणांनी लढावं नाही, किंवा ब्राह्मण माझे शत्रू होते, किंवा राजे म्हणतील माझा लढा हा मुळात हिंदूपद पातशाही, हिंदुत्व किंवा त्या काळाच्या हिशोबाने हिंदवी स्वराज्य जो शब्द आहे माझ्या संस्कृतीसाठी होता. मी सगळ्यांना संमेलित केलं होतं, जातीमध्ये तुम्ही कसे वाटले गेले. महाराज तसे होते, स्वराज्य तसं होतं, कारण ते लोकही तसे होते. आपण तसे नाही, आपली लायकी नाही आहे महाराजांना परत घेऊन यायची. मी म्हणतो महाराजांनी नाही, ते ब्रह्मामध्ये कुठेतरी लीन होऊन ब्रह्माचा एक रूप झालेला महाराजांनी तिथेच राहू, अशी मला वाटतं. या घाणेरड्या राजकारणामध्ये अब अपने को उतरने की जिम्मेदारी आहे. कैसे भी करो, टीचर बनो, हे करो, प्रत्येक कणाकणामध्ये राजकारण आहे. तुमच्या धर्मातही राजकारण आहे, धर्म आणि राजकारण वेगळं नाही आहे. राजांनी परत येऊ नये, पण त्यांचे विचार आपल्याला पुढे न्यावे लागतील. ती गरज आहे काळाची. येस. तर याच विचारांनी हा जो पॉडकास्ट आहे आपण तो एंड करूयात, कारण ऑलरेडी भरपूर मोठा पॉडकास्ट झालाय, पण मला असं वाटतं की तो प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द महत्वाचा होता. हो ना, नक्की. आणि थँक्यू सो मच इथं आल्याबद्दल. मी माझ्याकडनं तुम्हाला खूप धन्यवाद, तुम्ही मला याच्याबद्दल बोलवलं, कारण मला गप्पा करायला खूप आवडतात. पुढे बोलवायचं. नक्की मी परत येईल, मला बोलवा. म्हणजे मी स्वतःला इन्व्हाइट करतोय, म्हणजे मला आहे ती सवय की बा बोलायला यार मेरे कुछ बात करणे अच्छा लगता. म्हणजे मी असा काही असा प्रॅक्टिकल किंवा अशा वेनी असा येऊन राहिलेलो नाही आहे. मला आवडतं, मला वाटतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत विचार गेले पाहिजे, माझे नाही, लोकांचे. खूप खूप धन्यवाद माझ्याकडनं की तुम्हाला बोलू. वेलकम. आणि छान वाटलं ना? मलाही खूप छान वाटलं. थँक्यू सो मच.